ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला व्हिडिओ ऑन ठेवा. जे बसून ऐकतायत छान, जे साईड बाय ऍक्टिव्हिटीज करतात त्यांनी बंद ठेवला तरी चालेल. पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे आपला एक सिन्सिअरिटी राहते आपली. जे मॅडम बोलणार आहेत ते 100% आपल्यापर्यंत पोहोचण्याचे चान्सेस वाढतील. आपण नेहमीप्रमाणे एक ओंकारनी सुरुवात करूया. त्यासाठी बॅक स्ट्रेट, आईज क्लोज, चेहऱ्यावर स्मित हास्य, रिलॅक्स मॅक्सिमम बॉडी पार्ट्स. With complete relaxation, we will chant one Omkar. Inhale. Oh. दोन्ही हात करायचे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचे आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे बंद करायचे. परफेक्ट. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे ठरलेल्या वेळात डॉट आलात. जे आता प्रेझेंट आहेत त्यांनी सगळ्यात पहिले आपली आवडती ऍक्टिव्हिटी करायची. आपला उजवा हात वरती करायचा आणि स्वतःला शाबासकी द्यायचे. तुम्ही छान वेळेत आलात, त्यामुळे आपल्याला वेळेत कार्यक्रम सुरू करता येतोय आणि वेळेत संपवता सुद्धा येईल. सो थँक्यू सो मच. मीन वाईल सगळे जॉईन होतीलच, पण तुम्ही पहिले आलात त्यामुळे आपल्याला कार्यक्रम सुरू करता येतोय. सो सर्व माझ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या आहे आपला जागतिक महिला दिन. पण उद्या मी असा विचार केला की लॉंग विकेंड आहे, तर खूप जणांचा मस्त लॉंग विकेंडला कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन असेल, किंवा काहीच नाही तर जे मेट्रो सिटीमध्ये राहतात ते मॉल्समध्ये खूप सारे वेगवेगळे डिस्काउंट्स ऑफर्स असतात, तर खूप जण संध्याकाळी शॉपिंगला जाऊ शकतात. असा विचार करून आम्ही हे सेशन आज ठेवलं. कारण श्रुती मॅम काय मी काय आम्ही योगाभ्यास म्हणजे योग फॉलो करतो. सो आमचं असं म्हणणं असतं की वस्तू जेवढ्या आपण विकत घेऊ तर त्यांनी घरात पसारा होतो, आणि विचार ही गोष्ट अशी आहे, किंवा भावना, किंवा एक नवीन म्हणजे शिकणं ही अशी गोष्ट आहे की जी आपण जेवढं शिकू तेवढा आपला तो विचारांचा जो पसारा आहे, भावनांचा जो पसारा आहे, तो थोडा आवरायला मदत होईल. यासाठी मी श्रुती मॅमना रिक्वेस्ट केली की आजच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या भावनांचा कल्लोळ हा जीवन सुंदर आहे ह्या थीमकडे जावा. म्हणजे आपल्या जे काही इम्बॅलन्स आहे, जे काही कन्फ्युजन आहे आयुष्यातलं, ते कमी व्हावं आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याचा मिळावा. यासाठी मी श्रुती मॅडमना रिक्वेस्ट केली की सुंदर वेलनेस सेंटरच्या वतीने त्यांनी हे विचारांचं वाण ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्हाला या वुमन्स डेला द्यावं. तर त्यानिमित्ताने आपण अशा पद्धतीने हा महिला दिन सेलिब्रेट करतोय अंडर द गायडन्स ऑफ श्रुती बोंद्रे मॅडम. तर खूप जण त्यांना ओळखतात जे आपले रेग्युलर स्टुडंट आहेत. पण आपण त्यांच्यासोबत इमोशनल वेलबिंगची सिरीज घेतोय दर गुरुवारी. ते आपल्याला मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या भावना, म्हणजे अँझायटी असेल, ओव्हर थिंकिंग असेल, भीती असेल, असे वेगवेगळे विषय आम्ही दोघे मिळून निवडतो. ऑफकोर्स तुमच्याशी डिस्कस करूनच की तुम्ही जे मला एक्सपेक्टेशन सांगता त्याच्यावरून आम्ही तुम्ही जे फेस करत असलेल्या प्रॉब्लेमनुसार एखादा प्रॉब्लेम निवडतो, आणि त्यानुसार आपल्याला श्रुती मॅडम जे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते, इमोशनल वेलबिंगचे सेशन्स घेतात आणि मग आम्हाला एक इमोशनल चॅलेंज देतात. श्रुती मॅम, आम्ही भीतीचं चॅलेंज पण कम्प्लीट केले हा. आज तुम्हाला विचारायला वेळ नाही मिळणार, म्हणून मी काल एक मेडिटेशन घेतलं आणि सगळ्यांच्या भीती काढून घेतल्यात. म्हणजे काय ओके. काय आहे त्यांच्या वर्तमानातल्या भीती मी तुम्हाला फोटो पाठवेल, सगळ्यांनी मला नक्की पाठवले. नक्की. हम्म. सो श्रुती बोंदे मॅम ह्या BA इन सायकोलॉजी आहेत. तर त्या अभ्यासाने आणि त्या स्वतः एक स्पिरिच्युअल स्पीकर आहेत, आणि त्यांचे जे बोलण्याचे विषय आहेत ते पण खूप मॉडर्न असतात. म्हणजे झाशीची राणी म्हणा किंवा सुधा मूर्ती म्हणा, यासारख्या आपल्या ज्या रिसेंटली ज्या महिला आहेत ज्या आपल्याला मोटिवेट करतायत त्यांच्या कामाने, त्यांच्याबद्दल ते समाजात प्रबोधन करतात. तर अशा श्रुती मॅडमचा खूप अभ्यास असतो वेगवेगळ्या विषयांचा. तर त्यात आपल्याला हे जीवन कसं सुंदर आहे, त्याला सुंदरतेने कसं बघायचं जेणेकरून ते अजून सुंदर होईल, या विषयावर मार्गदर्शन करतील. सो हँड ओव्हर टू श्रुती बोंद्रे मॅम. थँक्यू सो मच. येस. थँक्यू. श्रुती मॅडम, माझ्या सकट सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला नुसतं बघितलं तरी खूप प्रसन्न वाटतं. सो थँक्यू सो अरे मच. वा. धन्यवाद. येस. या प्रेमामुळेच मला वाटतं आपण जास्त छान दिसायला लागतो कदाचित. सगळ्यांना आवाज येतो, कुणाला आवाज येत नाही असं म्हणतायत? क्लिअर आहे मॅडम आवाज. कधी कधी त्या आहे ना?
त्या व्यक्तीच्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असेल तर अच्छा, त्यामुळे रेंजचा असं. प्रॉब्लेम असेल. ओके. बर. आता उपस्थित सर्व सुंदर वेलनेसचे साधक, स्वतः सायली आणि कल्पेश सर, आपण सर्वांना मी पुरुषांना पण द्यायच्या महिला दिनाच्या शुभेच्छा. आपल्याला सर्वांना उद्याच्या येणाऱ्या महिला दिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा देते. मुळात मला गंमत काय वाटली माहितीये का, की ज्यांनी हे व्याख्यान आयोजित केलं त्यांच्या नावातच सुंदर आहे. सुंदर वेलनेस सेंटरच येते. म्हणजे परिपूर्ण एखादी व्यक्ती कशी घडवावी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, यासाठी सुंदर वेलनेस सेंटर अविरत कार्यरत आहे. मी अनेक वर्ष मागची 2-3 वर्ष बघते स्वतः. म्हणजे आता 5 वर्ष पूर्ण झालेत, पण मी बघते तो प्रवास 3 वर्षापासूनचा आहे. पण तो अतिशय परिपूर्ण आहे आणि सतत नाविन्याचा शोध घेत राहणारी ही दोघही मंडळी आहेत. त्यामुळे या सुंदर वेलनेस सेंटरसाठी जीवन कसं सुंदर आहे हे मला आज सांगायला इथे मिळणार आहे. यासाठी त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. मला ना खरं सांगायचं तर आता असं वाटायला लागलंय की महिला दिन हळूहळू बाद व्हावा खरं तर. म्हणजे आता पूर्वी नव्हते आपले दिवस, पण आता आपले दिवस सुरू झाले छान. म्हणजे अगदी मी 100% नाही म्हणत, पण 80% आज आपण स्त्रिया बऱ्यापैकी सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी दिमाखाने कार्यरत आहोत. कुणी मागे राहत असेल तर त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य होत नसेल कदाचित. तर हळू-हळू 100% आपली गाडी जाईल नक्कीच. पण अन्याय होतोय, काही वाईट घडतंय, अशा गोष्टी हळू-हळू कमी व्हायला लागल्यात आणि त्या व्हाव्यात. कारण शिक्षणाचा प्रसार जर का इतका जोरदार सुरू असेल, तर शिक्षणामुळे माणसामध्ये जर का बदल खरंच घडत असतील, तर हे बदल होणं अत्यावश्यक आहे. तर यासाठी महिला दिन पुढे व्हावा का न व्हावा वादाचा विषय होईल तो खरं तर. पण मला आता असं वाटतं, की आपले दोघांचेही सारखे दिवस सुरू झालेत, पुरुषांचेही आणि महिलांचेही. मुळात मला मनापासून असं वाटतं, की काही वेळेला असं म्हटलं जातं ना, की आम्ही पुरुषांच्या क्षेत्रात आहोत. आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहोत. कशासाठी? मला असं गरजेचं नाही वाटत. म्हणजे मला असं वाटतं, की पुरुष हा त्याच्या जागी श्रेष्ठ असेल, तर स्त्री ही तिच्या जागी श्रेष्ठच आहे. आपण कोणीही एकमेकांच्या सोबत बरोबरी करण्याच्या दृष्टीने जाऊ नये. म्हणजे एक माणूस म्हणून आपल्याकडे बघितलं जावं, ही आपली मागणी अगदी मान्य करण्यासारखी आहे. माणूस म्हणून नक्की बघावं आपल्याकडे. पण आपण त्यांच्या बरोबरीने जातोय किंवा आपण त्यांना शह देतोय कुठेतरी, ही भावना नक्कीच नसावी. कारण आपलं शरीर पुरुषाचं शरीर, आपलं मन पुरुषाचं मन, हे मुळातच खूप नैसर्गिकदृष्ट्याच वेगळं घडलं गेलंय. म्हणजे बाय डिफॉल्टच आपण वेगळेच आहोत. ते वेगळे पण मान्य करायला पाहिजे. आपण उगीचच पुरुषासारखं वागायला जाऊ, तर ते मला तरी मान्य नाही होत. आपण आपण आहोत ना, आपण वी आर वुमेन. आपलं जे स्त्रीत्व आहे ना, ते आपण अगदी झकास सांभाळता आलं पाहिजे आपल्याला. मग मला साडी पण उत्तम नेसता आली पाहिजे आणि मला रॅम्प वॉक पण नीट करता आला पाहिजे. मला सगळीकडे व्यवस्थित आत्मविश्वासाने जगता आलं पाहिजे. मला स्त्री म्हणून जगण्यात आनंद आहे, हे आपल्याला ठसवायचंय. आपल्याला कुठेही बरोबरी करायला जायचं नाहीये. आपलं शरीर इतकं सुंदर घडवलंय परमेश्वराने, की आपल्या आत काय-काय सारून ठेवलंय. म्हणजे विचार करत गेलं की गंमत वाटते बघा. आपल्या आतमध्ये एक पिशवी सारून ठेवली परमेश्वराने. परमेश्वराने म्हणा, सृष्टीने म्हणा. या पिशवीमध्ये आपण एक अख्खा जीव तयार करू शकतो, निर्मिती करू शकतो. ही केवढी मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या हृदयामध्ये पाण्याच्या बाटल्या आहेत ठेवलेल्या. का आहेत? कारण आपण मनसोक्त रडू शकतो. आपण आपल्या हृदयातला ओलावा मनसोक्त सगळीकडे पेरू शकतो. आपल्याला काही त्यात बंधन नाहीये. पुरुषांना ते बंधन आहे, रडू नये पुरुषांनी. बरीच बंधनं असतात सामाजिक. पण आपल्याला ते नाहीये. आपण मनसोक्त रडू सुद्धा शकतो आणि मनसोक्त हसू शकतो. आपल्या कानांमध्ये सुपं सारून ठेवलेत, की आपण पाखडावं नक्की काय घ्यायचंय, काय सोडायचंय, काय ऐकायचंय, काय नाही ऐकायचंय. आपल्या मेंदूमध्ये चाळण बसवली आहे, की चाळणीने चाळून घ्यावं काय-काय नेमकं माझ्यासाठी आवश्यक. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या परिपूर्ण आपल्याला दिल्या, तरी सुद्धा आपण जर का अ, पुरुषांशी बरोबरी म्हणू, तर ती फारच अ, अ, वेडेपणाचं ठरेल खरं तर. कारण आपण या दृष्टीने खूप सरस आहोत आणि ते सरस असणं आपण मान्य करावं. म्हणून स्त्री असणं कुठेही लाजिरवाणं समजू नये.
मी शाळेमध्ये बरीच वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत होते, तेव्हा मला एकदा अनुभव असा आला होता, की इयत्ता 7वी मधल्या मुली माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "टीचर आम्हाला ना खूप घाण वाटते, आम्हाला पिरियड्स येतात, आम्हाला खूप खराब वाटतं." तर मला तेव्हा कुठेतरी ते असं अलार्मिंग वाटलं, की ही जी इतकी सुंदर गोष्ट आहे, ती यांना आता जर का खटकत असेल, तर पुढे जाऊन त्या या सगळ्या गोष्टींकडे पुढच्या कसं बघणार आहेत भविष्यामध्ये? आणि मग मी त्या दिवशी ठरवलं, की दरवर्षीच्या बॅचला आपण ह्याच्यावरून काहीतरी प्रबोधन करायला पाहिजे, की तुमचं स्त्रीत्व किती सुंदर आहे आणि ते किती सुंदर जपायला पाहिजे, हाताळायला पाहिजे आपल्याला आणि कसं आपण उत्तम स्त्री म्हणून जगू शकतो, उत्तम माणूस म्हणून जगू शकतो. तर यासाठी महिला दिनाच्या सगळ्यांना महत्त्वपूर्ण अशा शुभेच्छा देते. कारण महिला दिन आपल्यासाठी कितपत पुढे टिकेल मला माहीत नाही. पण महिला दिन हा आपल्यातल्या उत्तमाचा आपण पुन्हा एकदा ध्यास कसा घेऊ, हे समजावण्यासाठी कदाचित आपण आता साजरा करूया. तर यासाठी आजचा विषय फार सुंदर आहे, की हे जीवन सुंदर आहे. म्हणजे विषय बघितला तर अरे त्यात काय आहे? जीवन तर सुंदरच असतं. म्हणजे आपण म्हणतो ना ब्युटी लाईज इन द राहणारा आहे त्याच्या नजरेमध्ये सौंदर्य असतं आणि ते सब्जेक्टिव्ह आहे बरं. आपलं प्रत्येकावर अवलंबून आहे, व्यक्तिनिष्ठ आहे. कुणाला एखादी गोष्ट सुंदर दिसेल, ती दुसऱ्याला ती सुंदर वाटेलच असं नसतं. मग कृष्णाला कुब्जा सुद्धा सुंदर दिसते. ती इतरांना दिसली नव्हती सुंदर. शबरी म्हातारपणी सुद्धा अतिशय सुंदर दिसली. तिच्या सुरकुत्या सुद्धा चमकून गेल्या. कारण तिच्या मनामध्ये भक्तिभाव होता रामासाठी. त्यामुळे ती सुंदर दिसून गेली. ती रामांना सुंदर दिसली असेल, इतरांना दिसली नसेल कदाचित. त्यामुळे सौंदर्य हे प्रत्येकाच्या नजरेत आहे आणि सौंदर्य, सुंदरता, सुंदर दिसणं, सुंदर असणं मला खूप छान असं सांगताना वाटतंय, की ह्या सगळ्या गोष्टी ना पॉझिटिव्हिटीशी खूप जोडलेल्या आहेत. कारण जे उत्तम आहे तेच सुंदर असतं. जे उत्तम आहे ते सुंदर असतं. मग त्याला रूप, रंग हे काही आड येत नाही. जे उत्तम आहे ते सुंदर आहे. मग ते काहीही असू दे, कसंही असू दे, ओबड-धोबड असू दे, मऊसूत असू दे, सुरेख असू दे, कसंही असू दे. पण ते उत्तम असेल तरच ते सुंदर असतं. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी आहे. सौंदर्यामध्ये पॉझिटिव्हिटी. दुर्दैवाने ना सौंदर्य याचा हा शब्द कुणासाठी चपखल वापरला जातो, तर फक्त आणि फक्त स्त्रीसाठी वापरला जातो. हे फार चुकीचं आहे. म्हणजे सुंदर कोण तर स्त्री, बाकी काही सुंदरच नाही, असं होत नाही. म्हणजे स्त्री सुंदर आहेच, म्हणजे आपण म्हणतो ना, की स्त्रीचं सामर्थ्य तिच्या सौंदर्यात आहे, तर पुरुषाचं सौंदर्य त्याच्या सामर्थ्यात आहे. तर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्त्रीने सुंदर असावं, दिसावं हे तिचा वैयक्तिक प्रश्न असतो. मुळात आपण जे रूप घेऊन येतो जन्माला ते आपल्या हातातच नसतं. त्यामुळे मग जाहिराती भरपूर आहेत, की ज्या खतपाणी घालतात या सगळ्याला, की आपण सुंदर कसं असावं यासाठी. मग कोणतं तरी क्रीम येतं, ते काळ्या रंगाला गोरं करून टाकतं. कोणतं तरी क्रीम येतं जे "कीन मुहा सो जड से खतम कर देता है" वगैरे. म्हणजे ह्या जाहिरातींनी आपल्याला जास्त ना अस्वस्थ बनवलंय, की अरे आपण सुंदर कसं दिसत नाही, दिसलंच पाहिजे सुंदर. ही आपल्या आतमध्ये कुठेतरी अस्वस्थता आली. तर ती पहिली आपण काढून टाकली पाहिजे. सौंदर्य म्हणजे स्त्री नाही फक्त. स्त्रीचं आतलं सौंदर्य फार महत्वाचं आहे. ते कुठेतरी समोर आलं, तर ती स्त्री सुंदर आहे असं म्हणायला हरकत नाही. तिचं बाह्य सौंदर्य ह्यासाठी महत्वाचं नाही वाटत मला. त्यामुळे आता हे सांगताना मी पटकन एक छोटीशी मला गोष्टी सांगायची फार आवड आहे म्हणा किंवा सवय आहे म्हणा, की गोष्ट सांगितली की पटकन गोष्टी आपल्याला पटतात. मुद्दे पटून जातात. तसं काहीसं होतं. तर एक जुन्या काळातले वडील आहेत आणि आताच्या काळाशी सुसंगत त्यांना वागता येत नाहीये. ते ॲडजस्ट नाही होऊ शकत आहेत. पण तरी त्यांना असं मनातून कुठेतरी वाटतंय, की एवढा पैसा आहे आपल्याकडे, आपली मुलं कसं सांभाळतील पुढे जाऊन? म्हणून ते मुलांना 3 खोल्या वाटून देतात. मोठा वाडा आहे त्यांचा. तर 3 खोल्या 3 मुलांना देतात आणि म्हणतात, की "या 3 खोल्या तुम्हाला भरून टाकायच्या." कशाने भरायच्या तुम्हाला भरून टाकायच्या. आणि मी 3-4 दिवसांनी बघायला येईन असं सांगतात आणि ठराविक रक्कम तिघांच्या हातात देतात. आणि मग एक साधारण 4 दिवसांनी वडील जेव्हा बघायला जातात, पहिल्या मुलाच्या खोलीत जातात, तेव्हा त्या खोलीत भर नुसते खायचे पदार्थ ठेवलेले असतात. बरण्या, पिशव्या भरलेल्या भरपूर खाऊ असतो
आणि तो नुसता लोळत टीव्ही बघत खात असतो फक्त. ते बघतात, हसतात आणि दुसऱ्या खोलीत जातात. तर दुसऱ्या खोलीमधल्या मुलाने खूप अशा मऊसूत पिसाच्या गाद्या आणलेल्या असतात. नंतर उषा, मऊसूत चादरी, शाली वगैरे असं बरंच काय-काय एसी लावून घेतलेला असतो आपल्या रूममध्ये आणि तो झोपा काढत असतो भरपूर. खूप झोपून आळसटलेला असतो पूर्णपणे. मग तिसऱ्या मुलाच्या खोलीत जातात. तर तिसऱ्या मुलाच्या खोलीच्या दारातच जेव्हा ते दार उघडतात, तेव्हा समोरच एक घंटा टांगलेली असते. आणि मुलगा समोरच बसलेला असतो. तो म्हणतो, "बाबा घंटा वाजवा आणि आत या बरं का." मग बाबा घंटा वाजवतात आणि आत जातात. तर आत अक्षरशः मंदिराचं स्वरूप त्याने दिलेलं असतं. एक छानशी कृष्णाची मूर्ती ठेवलेली असते देवघरामध्ये. सगळीकडे सुगंध भरलेला असतो उदबत्तीचा, चंदनाचा आणि सुंदर प्रसन्न वातावरण असतं. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, की हा मुलगा आपला खरा वारसदार होऊ शकतो, जो काहीतरी वेगळ्या गोष्टीने खोली भरू शकतो. आता ह्याचं सार मी थोडक्यात सांगते. त्यांच्या एक लक्षात येतं, की जो एक पहिला मुलगा आहे, त्याने संपूर्ण खोली ही हवेने भरून टाकली, भुकेने भरून टाकली. जी कधीच शमत नाही, ती हाव, ती त्याच्याबरोबर आहे. तर ते काही कामाचं नाहीये भविष्यासाठी. दुसऱ्या मुलाने आळसाने भरून टाकली अख्खी खोली आणि तिसऱ्या मुलाने मात्र प्रसन्नतेने भरून टाकली. तेव्हा आपल्याकडे जेव्हा काही गोष्टी असतात, तेव्हा त्या वापरायच्या कशा हे आपल्या हातात असतं. त्यामुळे जीवन सुंदरच आहे, असं आपण म्हणतोच, ते सुंदरच आहे. पण ते आपल्याला सुंदर करता येतंय का? आपण त्यासाठी किती काबिल आहोत, हे ठरवणं महत्वाचं आहे. यासाठी हे जीवन सुंदर आहे, हे खरंच सुंदर आहे का? ते आपल्या हातात आहे, ते सुंदर बनवणं. मग आता हे जर का जीवन आपल्याला सुंदर बनवायचंय, तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी मार्ग शोधायला लागतील, की कसं कसं पोहोचणार आपण त्या डेस्टिनेशन पर्यंत, की हे जीवन सुंदर आहे. मग या सुंदर जीवनापर्यंत आपण कसं पोहोचावं? तर त्यासाठी आपल्याला परमेश्वराने 5 महामार्ग आखून दिले. हे महामार्ग इतके सुंदर आहेत, की त्या महामार्गाने सगळे मार्ग जरी वापरले आपण, तरी आपण उत्तम जीवनापर्यंत, सुंदर जीवनापर्यंत सहज पोहोचू शकतो. तर हे महामार्ग आहेत आपली 5ही ज्ञानेंद्रिय. या ज्ञानेंद्रियांद्वारे आपण आपलं जगणं सुंदर बनवू शकतो. अर्थात हे महत्वाचंच आहे, की आपल्याला जे शरीर मिळालंय ते अक्षरशः म्हणजे एकही पैसा न देता आपण जन्माला आलो. आता सीझर झाला असेल तर काही प्रश्न वेगळा आहे. पण अदरवाईज आपल्याला प्रत्येक आपल्या अवयवाची किंमत करायला गेलं, की लक्षात येतं हे काय नक्की प्रकरण आहे. हे शरीर नेमकं काय प्रकरण आहे. तर मला नेहमी गंमत वाटते, की प्रत्येक जण भलेही चेहरा वेगळा असेल, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहेच. पण सगळे अवयव ज्या त्या जागी असणं, म्हणजे ही सगळी अद्भुत किमया आहे, विज्ञानाची किमया म्हणावं. मला कुठेही इथे आस्तिकता, नास्तिकता अशी आणायची नाहीये. ज्याचा विश्वास आहे त्याने परमेश्वर म्हणावं. ज्याचा नाहीये त्याने विज्ञान म्हणावं, सृष्टी, निसर्ग म्हणावं. पण गोष्ट ही वास्तव आहे, की आपलं शरीर असंच्या असं कुठल्याही सजीवाचं शरीर बघा, जसं ठरलंय त्याप्रमाणेच तो जन्माला येतो. क्वचित आता अपवाद म्हणून काही व्यंग असणारी मुलं नक्की जन्माला येत असतात. तर ते दुर्दैव असतं किंवा ती एक त्यांच्या त्या निसर्गातली चूक असते म्हणायला लागेल. पण अदरवाईज आपलं हे शरीर जे आहे, ते संपूर्ण असंच्या असं म्हणजे ही खूप मोठी किमया आहे, की आपण हे नाही घडवू शकत. क्लोनिंग वगैरे हे सगळं त्याला काहीतरी मर्यादा राहणार आहेत. हे काही सोपं नाहीये सगळं. आज जितक्या सहजतेने माणूस माणसाला जन्माला देऊ शकतो, घालू शकतो, म्हणजे किती सुंदर आहे बघा हे, की पूर्णात पूर्ण आहे आणि बाहेर आलं तरी पूर्णच आहे. म्हणजे मी नेहमी असं उदाहरण देते, की 2 वजा 2 केले तर किती होतात बरं? 2 वजा 2 शून्य आहेत. पण माणसाच्या बाबतीत किंवा सृष्टीच्या बाबतीत 2 वजा 2 असं तुम्ही करायला गेलात, तर 2च येतात. कसे येतात बघा, म्हणजे एक अख्खं आईचं शरीर, त्याच्यामध्ये बाळ जेव्हा जन्म घेतं, ते अख्खं तयार होतं आणि ते अख्खं शरीर जेव्हा बाहेर पडतं, एकातून एक बाहेर पडलं, तरी एकच राहतं. तिथे शून्य काही राहत नाही. हा खूप मोठा वेगळा समीकरणाचा मामला आहे, की परमेश्वराचं गणितच वेगळं आहे. पूर्णातून पूर्ण जन्माला येतं आणि परत आधीचं पूर्ण पूर्णच राहतं, अपूर्ण नाही राहत. त्यामुळे हे पूर्ण असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्याची कुठेतरी आपण ना चाड बाळगून आपलं आयुष्य आखलं पाहिजे, की अरे हे एवढं सुंदर आयुष्य आपल्या वाट्याला आलंय.
जीवन ह्याचं कसं म्हणावं तर अजी वन टाइम ही तो आता है, एकदाच तर मिळतं आपल्याला जीवन. तर हे जीवन किती सुंदर मी करू शकतो, करू शकते ह्याचा आपल्याला सखोल आज या निमित्ताने थोडा विचार करायला मिळणार आहे. तर आपण या 5 महामार्गांनी जायचा प्रयत्न करूया, की डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. या मार्गांनी आपण किती सुंदर आपलं आयुष्य घडवू शकतो, हे आपल्याला थोडक्यात बघायचंय. तर सगळ्यात पहिले आपण अर्थातच आपले डोळे घेऊया. कारण डोळे हा असा अवयव आहे, जो अखंड सृष्टी बघण्यासाठी आपल्याला सगळी सोय करून दिलेली आहे, की चला तुम्हाला काय बघायचंय? हे बघायचंय का? आहे. डोळे आहेत आपल्याला बघायला आणि हे डोळे आहेत म्हणून आपण आज आपल्या आयुष्याचा सुंदर आस्वादही घेऊ शकतो. मग हे डोळे नेमकं काय करतात? तर ते बघतात. सायन्स ज्यांना कळतं त्यांना लगेच लक्षात येईल, की आपण बघणं आणि ते मेंदूपर्यंत आपल्या पोहोचणं, ही खूप मोठी प्रोसेस आहे. पण ती इतकी मायन्यूट म्हणजे इतक्या कमीत कमी क्षणात होते, हे सुद्धा विज्ञानाचा एक चमत्कार आहे. मी आता विज्ञान म्हणते, हरकत नाही. पण जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रकाश पडतो, तेव्हा ती आपल्याला दिसते. ती दिसते आणि तिचं आकलन होतं. ह्यामध्ये जराही वेळ जात नाही. पटकन आकलन होतं आणि त्याद्वारे आपल्या मेंदूला सूचना मिळतात आणि त्याप्रमाणे आपण कार्य करत असतो. आता समजा उदाहरण, आपण जंगलातून चाललोय आणि आपल्यासमोर वाघ आला. तर तो वाघ दिसता क्षणी आपल्याला पटकन मेंदूकडे सूचना जाते, हा वाघ आहे आणि इथे थांबून उपयोग नाही, आपल्याला पळायचंय. आणि आपण मार पळत सुटतो. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसिंगला काही वेळच लागत नाही. इतकं पटकन होत असतं. म्हणजे ही दृष्टी जी आपली आहे, ती अशा अर्थाने म्हणजे तिची शक्ती एवढी वेगळ्या प्रकारची आहे, की आपण झटकन निर्णय घेऊ शकतो, झटकन काही कार्य करू शकतो. इतकं आपलं आणि त्या मेंदूचं म्हणजे डोळ्यांचं आणि मेंदूचं नातं इतकं सशक्त आहे. त्यामुळे ही दृष्टी आहे, ती दृष्टी आपल्याला बाहेरचं जग बघायला खूप छान प्रकारे मदत करते. मग आपण बघतो आसपास बऱ्याच गोष्टी बघतो. मग नेमकं काय बघायचं हे आपल्याला ठरवायचंय. चॉईस इज अवर्स. आपला निवड आपल्याकडे असते, काय बघायचं नेमकं. तर आपण अगदी आता पहिलं उदाहरण घेऊया, की मी निसर्गात जर का उभी आहे. मी आसपास बघते, झाडं बघते, फुलं बघते, पानं बघते, फळं बघते. हे सगळं बघताना आपल्याला कुठेतरी ना त्याचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याच्या खोलात जायला पाहिजे. तेव्हा आपल्याला त्याचा खरा आनंद कळतो. म्हणजे समजा तुम्ही फुलं बघताय. फुलं बघताना वेगवेगळ्या रंगांची फुलं आहेत. मला नेहमी असं मनात येतं, की ही फुलं काय वेगळ्या कारणांनी जन्माला येतात नेमक्या बघा रंगीत फुलं असतात, पांढरी फुलं असतात. पांढरी फुलं खूप प्रमाणात येतात बघा. साधारणपणे वसंत ऋतूमध्ये खूप जास्त प्रमाणात पांढरी फुलं येतात. काय कारण असेल बरं? त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. काय ते थोडक्यात सांगते. मी माझ्या ज्ञानाने फक्त अभ्यास केलाय तेवढाच सांगते. तो बरोबर असेल असंही नाही, चूक असेल असंही नाही, असं मी म्हणते. तर मला असं वाटतं, माझं म्हणजे वैयक्तिक मत असं सांगते मी, की परमेश्वराने ना इतका बॅलन्स ठेवलाय सगळीकडे, की ज्या फुलांना रंग दिलाय, त्यांना वास थोडा कमी दिला आणि ज्यांना रंगहीन ठेवलं, पांढरं ठेवलं, त्यांना मनमोहक दरवळ देऊन ठेवलं. हे त्यांनी साधलेलं संतुलन आहे. कुणालाच कमी जास्त केलं नाही बघा. म्हणजे तुम्ही मोगरा घ्या, रातराणी घ्या, जाई, जुई, सोनटक्का, अनंत कुठलं पण पांढरं फुल घ्या. तगर वगळता. सगळ्या फुलांना अतिशय सुंदर सुवास आहे. अतिशय सुंदर आणि प्रत्येकाचा सुवास वेगळा आहे बघा. तुम्ही घ्यायला गेलात तर लक्षात येतं वेगळा आहे प्रत्येकाचा सुवास. तर हा बॅलन्स राखला गेलाय बघा, की रंगीत फुलं कमी प्रमाणात सुगंधी असतात. म्हणजे जास्वंद घ्या, जास्वंदाला तर वास नाहीये. पण हे मी का सांगते कारण, की आपल्याला फार स्वतःबद्दल ना इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो. अरे, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. पण आपण ज्यावेळी निसर्गाकडे बघतो, डोळे उघडे ठेवून बघणं महत्वाचं. डोळे उघडे म्हणजे नुसतं बघत नाही, दृष्टी पाहिजे बघण्याची. की निसर्गाने सुद्धा सगळीकडे काही ना काहीतरी कमी जास्त दिलेलंच आहे. परिपूर्ण कुणालाच ठेवलं नाहीये. सगळीकडे असंतुलन पण आहे आणि ते संतुलित सुद्धा करून ठेवलेलं आहे. म्हणजे एके ठिकाणी भरती आली तर दुसऱ्या ठिकाणी ओहोटी होते. तिथे भरती गेली की इकडे ओहोटी होते.
संतुलन राखलेलं आहे व्यवस्थित. तर ही दृष्टी आपल्याला पाहिजे. बघायचं कसं नेमकं? मला निसर्गाकडे सुद्धा बघता आलं पाहिजे. मी जेव्हा आकाशात बघीन, सप्तरंग दिसतायत मला, त्या सप्तरंगांचं महत्त्व माझ्या आयुष्यात किती आहे, हे मला कळलं पाहिजे. हे सप्तरंग आपल्या आयुष्यात आणणं किती महत्त्वाचं आहे, हे मला कळलं पाहिजे. म्हणून निसर्गाकडे बघायचं. निसर्ग बघणं म्हणजे काय फक्त पानं-फुलंच बघायची का हो? तर आपल्या आसपासचे सजीव बघा बरं. किती वेगळ्या प्रमाणात आपल्याला शिकायला मिळतं त्यांच्याकडून, की जगणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळतं. आम्ही काय करतो, एखाद्या ठिकाणी मुंग्या आल्या, काळ्या मुंग्या येतात, धावऱ्या मुंग्या असतात. आपण पटकन म्हणजे लोकांना सवय काय असते ना, पटकन स्प्रे आणायचा, मारायचा, की त्या बिचाऱ्या मरून जातात. असं करू नये हो, कारण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांचं पण जगणं सुंदर असेल कदाचित. आपण का कुरूप करून टाकावं बरं ते? तर त्यांच्यावर नुसतं हळदी-कुंकू जरी टाकलं, आपल्याला माहिती असेल हा उपाय, तर तरी त्या पळून जातात. त्यांना त्या उग्र वासाने त्रास होत असेल, तर त्या पळून जातात. तिथे राहत नाहीत. अगदी लाल मुंग्या आल्या, तरी त्यांच्यावर थोडं पाणी शिंपडलं. काही वेगळे उपाय केले समजा, तर आपण आपलं जगा आणि जगू द्या हा जो मंत्र आहे ना, तो खूप चांगल्या प्रकारे निभावू शकतो. मी कदाचित हे आधी उदाहरण दिलं असेल मला आठवत नाही. पण जेव्हा निसर्ग वादळ येणार होतं, त्यावेळेला आम्ही आमच्या मागच्या अंगणात बसलो होतो. आपल्याला आपली नजर किती तयार ठेवायची बघा. आणि चटकन माझं लक्ष गेलं, की नारळाच्या झाडापासून आमच्या घराच्या पायापर्यंत एक असंख्य मुंगळ्यांची रांग जोरजोरात चालली होती. 2 दिवस आधी बरं का निसर्ग वादळ यायचं. आणि ते इतके वेगात चालले होते. आम्ही लगेच जवळ जाऊन बघायला लागलो, निरीक्षण करायला लागलो त्यांचं. तेव्हा लक्षात आलं, की ते सगळेच्या सगळे जमिनीच्या खाली खड्ड्यात आमच्या घराच्या खाली निघून गेले. खूपच मोठी रांग होती आणि मग तेव्हा लक्षात आलं, की त्यांनाही कुठेतरी इंट्युशन मिळालं. झाडाच्या खाली राहणं कोणत्या वेळेला सुरक्षित नाही, हे त्यांना तेव्हा कळलं असेल कदाचित. त्यामुळे त्यांनी झाड सोडलं आणि ते घराच्या खाली येऊन राहिले. म्हणजे हे आपल्याला हे सजीव आपल्या आसपासचे काय नेमकं शिकवून जातात, यासाठी आपली दृष्टी तयार लागते. आपल्याला बघायला पाहिजे नेमकं काय चाललंय आसपास आणि ही जेव्हा आपली दृष्टी तयार होईल ना, तेव्हा आपल्याला आसपासच्या गोष्टी फालतू नाही वाटणार. आपण बघावं, की अरे चिमणी येते, खाऊन जाते दाणा किंवा दुसरा प्राणी येतोय, काहीतरी खाऊन जातोय. नीट निरीक्षण करा. आपल्याला एक लक्षात येईल, की आपण जे सतत आजारी पडलो, की लगेच औषध घेतो, बरं करायला बघतो. आपल्याला ताबडतोब इलाज हवा असतो आपल्यावर. पण तुम्ही नीट बघितलत ना मांजर, कुत्रे आमच्याकडे आता मांजरं आहेत म्हणून मांजराचं उदाहरण देते, की मांजराने एखाद वेळेस काही विषारी पदार्थ खाल्लेला असतो. पाल खाल्ली म्हणा, काहीतरी विचित्र खातो. मग त्याला ते त्रास होतो त्याचा. अगदी अति त्रास होत नाही, पण उलट्या होतील, काहीतरी त्रास होईल. मग ते 2 दिवस ना अक्षरशः झोपून राहतं मांजर. पूर्णपणे झोपून राहतं. जराही उठत नाही, काही खात नाही, पीत नाही आणि त्यातून ते बाहेर येतं 2 दिवसांनी. आपल्याला पटकन सवय आहे ना, म्हणजे हे का बघायचं? आसपास का बघायचं? डोळ्यांचा उपयोग का करायचा? की हे काय करतात? म्हणजे आपण तसंच करावं असं नाही मी म्हणत. त्रास जास्त असेल तर आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागतं. हे सगळे प्राणी त्यांचे ते बरे होतात आणि हे उदाहरण कुणी घ्यावं? आदिवासींनी घ्यावं. आदिवासी भागात जेवढ्या शाळा आहेत, माझी एक मैत्रीण शिकवते नर्मदा नदीच्या तीरावर शाळा भरतात. तिथे तिची आदिवासी मुलांसाठी शाळा ती चालवते. तर तिने हा अनुभव सांगितला, की या ठिकाणी डॉक्टर यायला इतका वेळ लागतो, की आज डॉक्टरला सांगितलं, की 2 दिवसांनी डॉक्टर येईल इतकं तो प्रवास कठीण आहे त्याचा येण्याचा. मग ही मुलं काय करतात, ताप आला, सर्दी खोकला झाला, ही मुलं पूर्णपणे घरात झोपून राहतात. ती काही खात-पीत नाहीत, कुठे उठून खेळत नाहीत, काही करत नाहीत. संपूर्ण विश्रांती घेतात. मग कदाचित हे औषध असेल, हे औषध असेल. आज आपल्याला वेळच नाहीये ना कशाला, म्हणजे आपल्याला काहीच करायला वेळ नाहीये. बरं नाही म्हणून झोपायला सुद्धा वेळ नाही. पटकन औषध घ्यायचं आणि बरं व्हायचं, असं आपल्याला कुठेतरी आता एक कंडिशनिंग आपण करून घेतलं. पण ही एक खूप चांगली सोय आहे किंवा हा एक खूप उत्तम उपाय आहे, असंही बघायला यासाठी हरकत नाही. अ, जगणं सुंदर बघण्यासाठी ना, खूप मोठे काही दाखले द्यावे असं मला वाटत नाही. मला असं नेहमी वाटतं, की छोट्या-छोट्या गोष्टीत कसं आपलं जगणं सुंदर होईल. तर एक घरातली बाई म्हणून तुम्ही जेव्हा आता तुम्ही सगळ्या जणी महिला दिनानिमित्त आलेल्या सख्याच आहेत. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या स्वयंपाक खोलीत प्रवेश करतो, आपल्या समोर रंगांची उधळण असते. ती
नुसती आपल्याला डोळ्याने बघायचे. मसाल्याचा डबा नुसता उघडला तरी आपल्याला कळतं की किती विविध प्रकारचे रंग ह्याच्यामध्ये आहेत. आपण छान एखादी डिश तयार करतो, मस्त सजवतो आणि आपल्या घरातल्यांपुढे ठेवतो. त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं, हे सुद्धा आपल्या डोळ्यांतर्फे मिळणारं आपल्याला एक गिफ्ट असतं आणि आपलं जगणं त्या क्षणात सुंदर होऊन जातं. जेव्हा पटकन बघितल्या क्षणी आपली मुलं किंवा आपला नवरा, आपले सासू-सासरे, "अरे काय सुंदर झालंय, काय छान दिसतंय, दिसतंय छान म्हणजे मस्तच असणार." ह्या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. मला कळतंय, खूप क्षुल्लक आहेत. आत्ताच्या जमान्यात म्हणाल तर ह्या अगदीच क्षुल्लक आहेत. पण जे माणूस तिथे करणारं असतं ना, त्याला तो आनंद मिळतो. तो क्षुल्लक नसतो. तो खूप मोठा आनंद असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या दृष्टीतून नेमकं काय टिपायचंय हे कळलं पाहिजे. बघणं सोडून देऊ आपण. आपल्याला माणसं वाचता आली पाहिजेत. माणसं वाचता आली पाहिजेत. माणसं समजून घेता आली पाहिजेत नजरेतून. नजर फार मोठा खेळ खेळते बघा. आम्ही लहानपणी की नाही रेल्वेतून किंवा बसमधून प्रवास करताना आम्हाला आई काहीतरी वेळ घालवण्यासाठी सांगायची, की चला आपण खेळ खेळूया काहीतरी. मग काय खेळ खेळायचा? तर रेल्वेत कसे समोरासमोर बेंच असतात ना, तर बघायचं समोरच्या माणसांकडे. आपल्या काही ओळखीचे नसतात ते. पण आपणच ठरवायचं, की त्यांच्या मनात आता काय चाललं असेल. त्यांचा चेहरा बघून, त्यांचे हात, हातांच्या हाताची चुळबुळ चालली आहे समजा, तो अस्वस्थ आहे किंवा छान हसरा चेहरा आहे, तर आनंदी आहे. चेहऱ्याकडे बघून ठरवायचं, मनात काय चाललं असेल. आता हे काही बरोबर येईल असं नाही किंवा आपण त्यांना विचारायला जाणार नाही. पण एक त्या निमित्ताने सवय लागली माणसं बघायची. माणसं टिपायची सवय लागली. आपल्याला कसं असतं ना, स्वतः पलीकडे जग नाही, असं नाही होता कामा माझ्या बाजूला, माझ्या घरातल्या व्यक्तीला काय त्रास होतोय किंवा काय आनंद होतोय, हे कळलंच पाहिजे. मला समजलंच पाहिजे. मला आश्चर्य का वाटतं माहितीये का? पुण्यासारख्या अतिशय मोठ्या उपनगरामध्ये ज्यावेळेला एका 13 13 का 14 वर्षाच्या मुलीवर सातत्याने 12 ते 15 दिवस सोसायटीतले कर्मचारी वेगवेगळे म्हणजे लिफ्टमन असेल, गार्ड असेल, अत्याचार करतायत आणि घरामध्ये पत्ता सुद्धा लागत नाही, ही गोष्ट पटणारीच नाहीये. विचार करा, की आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरची सुरकुती जरी हलली, तरी आईला समजली पाहिजे, की आपल्या मुलाला आनंद झालाय का, दुःख झालंय का, भीती वाटतेय. कळतं की नाही? कळायला पाहिजे. म्हणजे आपण कुठे कमी पडतो नेमके पालक म्हणून हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. ती मुलगी पहिल्या दिवशी हा अत्याचार झाल्यानंतर भीतीने गप्प बसली असेल, तर ती काही आई-वडिलांसमोर हसत खिदळत नक्कीच नसेल. ती आत ओढली गेलेली असेल पूर्णपणे, पण तिचा चेहरा, तिच्या भावना समजून घ्यायला आई-वडिलांकडे वेळ आहे का? बघायला वेळ आहे का आपल्या मुलांकडे? ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे चेहरा वाचता आला पाहिजे. क्षणात कळलं पाहिजे आपल्या मुलाच्या मनात काय खळबळ चालली. कळणार नाही, पण काहीतरी वेगळं आहे हे नक्की कळतं. मूल आनंदात आहे का, दुःखात आहे, सगळं कळतं. आईलाच लवकर कळतं. मध्ये एक मोठा सर्व्हे घेतला गेला बरं का, आई-वडिलांचा आणि अगदी 3-4 दिवसांची मुलं वडिलांना व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या गेल्या, की ते मूल रडतंय. का रडतंय विचारलं. जवळपास अर्ध्याधिक पुरुषांनी काय उत्तर द्यावं? त्यांना आई हवी आहे. त्यांना आई हवी आहे. आणि सगळ्या बायकांनी काय उत्तर दिलं? बायकांना बरोबर कळतं. आईला बरोबर कळतं, की काय नेमका प्रॉब्लेम आहे. एकीने बघितलं आणि सांगितलं, की "ह्या मुलाला भूक लागली." दुसरीने सांगितलं, दुसरी क्लिप बघितल्यावर, "या मुलाच्या नक्की पोटात दुखतंय." ती ते कारणासहित सांगू शकली, की हे मूल का रडतंय, ते मूल का रडतंय. कारण त्या आवाजाची जी तीव्रता आहे, ती तिने ओळखली आहे. तिने बघता क्षणी ओळखलंय, की मुलाला नेमकं काय होतंय. हा जो धागा आहे ना, तो आपल्याला जपायचा आहे. आपली दृष्टी आपल्या लेकरावर पूर्ण पाहिजे. गंमत म्हणून सांगते, कासविणी जी असते ना, ती आणि काही पक्ष्यांच्या जमाती आहेत, त्यातल्या पक्षिणी नजरेने पोराला वाढवतात. नजरेत. त्या काहीही त्यांना खायला घालतील, न घालतील, पण त्यांच्या नजरेतनं ती मुलं त्यांचं संगोपन होत असतं. कासवीण आपल्या डोळ्यातून बघते आणि आपण विठ्ठलाच्या देवळामध्ये कासव बघतो ना, का बघतो ते? ते कासव काय आहे? तो अवतार आहे विष्णूंचा, मान्यच आहे. पण त्याला हे अजून एक कारण आहे,
की परमेश्वर त्या कासवासारखा असतो, जो डोळ्यांनी आपल्या भक्ताला बघत राहतो. तो डोळ्यांनी आपल्याला सगळं आपलं दुःख आहे ते जाणून घेत असतो. ह्या पक्षिणी आहेत, ही कासविण जी आहे, ती डोळ्यांनी आपल्या मुलाला वाढवत असते. म्हणजे काय ताकद आहे त्या दृष्टीची, ही खरंच शब्दातीत आहे, कल्पनातीत आहे. आपण नाही त्यांच्याशी बरोबरी करू शकत. मग तीही जे जे करावे, ज्ञानेश्वरच म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, मग तीही जे जे करावे ते मजसी पडले आघवे, जैसे अजात पक्षाचे निजीवे पक्षिणी जी. पक्षिणी आपल्या मुलाला बघून वाढवते, दृष्टीने वाढवते. दृष्टीतला रस ते मूल शोषून घेतं स्वतःमध्ये आणि ते वाढतं. ही केवढी जगावेगळी किमया आहे. म्हणजे दृष्टीचा नेमका काय उपयोग आहे, की ज्यामुळे आपलं आणि आपल्याबरोबर सगळ्यांचं जगणं सुंदर होऊ शकतं. हे आपल्याला या निमित्ताने खरं तर लक्षात यायला पाहिजे, की फार सुंदर आणि अगदी म्हणजे आपण हे नाही करू शकत का? तर करू शकतो. म्हणजे आपल्या मुलाला अन्न लागणारच आहे संगोपनासाठी, पण आपली दृष्टी त्याच्यावर पाहिजे. आपल्या घरातल्या ज्येष्ठांना आपली दृष्टी गरजेची आहे. त्यांच्यात काय बदल होत आहेत, त्यांना काय त्रास होतोय, आपल्याला चटकन कळला पाहिजे. महिला म्हणून मला असं वाटतं ना, ही आपली सगळी बलस्थान आहेत. आपण जे चटकन ओळखू शकतो ना, इंग्रजीमध्ये एक फार सुंदर कोट आहे, की अ मॅन सेज इन अ बुक, अ मॅन सेज इन अ बुक, वेअर ॲज अ वुमन सेज इन अ लुक. एका क्षणात ती दृष्टीत ओळखू शकते काय चाललंय. माणसाला सांगायला अख्खं पुस्तक लागेल, पण बाई एका दृष्टिक्षेपात सांगू शकते काय चाललंय. एका क्षणात एकदम कळतं तिला काय चाललंय. आपल्याला जो सिक्स सेन्स आहे ना, तो यासाठी आपल्याला वापरायचा. म्हणून आपली दृष्टी कायम सावध असणं गरजेचं. सावध, नुसतीच सावध नाही, टिपून घेण्यासाठी पण ती तयार पाहिजे. काय नवीन येतंय समोर ते टिपता आलं पाहिजे डोळ्यांनी आणि ते आपल्याला आपल्या कुटुंबियांपर्यंत सुद्धा पोहोचवता आलं पाहिजे. बाई कधीही स्वतःचं ज्ञान स्वतःपुरतं ठेवत नाही. ती ते वाटून टाकते सगळ्यांना. म्हणून फुले काय म्हणाले, की एक पुरुष शिकला तर तो एकटा शिकतो. बाई शिकली तर अख्खं घर शिकतं. ही आपली विशेषता आहे, ती आपण विसरून कसं चालेल. म्हणून यासाठी आपल्याला अशा अर्थाने सज्ज व्हायचे, की माझी दृष्टी माझं जगणं सुंदर घडवू शकते. यानंतर दुसरा अवयव अर्थातच आपले कान आहेत. कान म्हणजे श्रवण करणे. आता मी तुमच्या समोर बोलते, माझं नाव श्रुती आहे. श्रुती म्हणजे ऐकणं. माझ्या नावाचा अर्थ ऐकणं आहे, पण मी ऐकवते सगळ्यांना असं होतंय. तर श्रुती म्हणजे ऐकणं. ऐकणं फार महत्वाचं आहे. श्रवण फार महत्वाचं आहे. श्रवणाने माझं जीवन कसं सुंदर होईल. तर यासाठी फार सुंदर मी आता प्रश्न तुम्हाला विचारते. मला एक 4-5 जणींनी उत्तर द्या. फक्त पटपट द्या म्हणजे आपला वेळ जाणार नाही. मला असं सांगा, की आपल्या अखंड जगामध्ये सगळ्यात सुंदर आवाज कशाचा आहे? सायली जरा मला मदत करा. कुणी हँड रेज केला तर. कोण सांगताय? कोकिळेचा. कोकिळेचा. ओके. अजून? हार्टबीट्स. बर. वा. हार्टबीट्स. आईच्या बाळाचा. गर्भात जो आवाज असतो तो. बर. पावसाच्या बाळाचा. पाण्याचा. बाळाच्या? बाळाचा आवाज. हम्म. बाळाचा पहिल्यांदा आई सागर म्हणतात. तो सागरातल्या बाळा. मनाचा, समुद्राच्या लाटांचा. ओके. पावसाच्या बर. पाण्याचा. आपल्या मनाचा. आपल्या मनाचा. बरोबर. अजून? मॅम मी बोलू का? हा हा. बाळाचा जन्म झाल्यानंतर जो आवाज येतो आईला पहिल्यांदा, पहिलं हो तो रडणं पण. बाळाचं. हो. पहिलं सुंदर आवाज असतो. बर. बर. हाच प्रश्न ना सावरकरांना विचारला गेला होता बरं का. सावरकरांना विचारलं गेलं की जगात सगळ्यात सुंदर आवाज कशात? तेव्हा सावरकर म्हणाले आईच. की नाही, पारतंत्र्याच्या बेड्या फुटताना तुटताना जो त्या साखळ्यांचा आवाज येतो ना, सुमधुर आवाज तुटतानाचा, तो सगळ्यात सुंदर आवाज आहे. त्यांचा तो काळ तसा होता ना स्वातंत्र्यापूर्वीचा. आणि मग मला हे असं वाटतं की हे जे आता आपण जेवढे आवाज सांगितले सगळेच सुंदर आहेत, पण ते सुंदर तेव्हा वाटतात जेव्हा आपण स्वातंत्र्यात आहोत.
आपण पारतंत्र्यात असताना हे सुद्धा आवाज आपल्याला कदाचित दडपण निर्माण करणारे झाले असते. त्याचा आनंद आपण पूर्णपणे घेऊ शकलो नसतो, नाही का? म्हणजे परिस्थितीवर अवलंबून आहेत हे सगळे आवाज. पण मनस्थितीवर आपली काय आहे अवलंबून, तर आपलं स्वातंत्र्य असेल, म्हणजे आपण ओव्हरऑल आपण फ्री असू मनाने, शरीराने, तर आपल्याला सगळ्या गोष्टींचा सुंदर आस्वाद घेता येऊ शकतो. म्हणून हे सावरकरांचं उत्तर फार सुंदर होतं, की गुलामीच्या बेड्यात तुटताना तो साखळ्यांचा जो आवाज येतो, तो अतिशय नादमधुर असा स्वर आहे आणि तो सगळ्यात सुंदर आवाज आहे अख्ख्या जगामध्ये. हे त्यावेळेला अतिशय समर्पक असं त्यांनी उत्तर दिलं होतं. आपली सगळ्यांचीच उत्तरं खरंच छान आहेत. म्हणजे प्रत्येकीची बघण्याची दृष्टी आहे. कुणाची चूक नाहीये, कुणाची बरोबर नाहीये. प्रत्येकीला आपल्या प्रायोरिटीज असतात ना आयुष्यात, की आपल्याला हे महत्वाचं वाटतं तर आपल्याला ते उत्तर जास्त जवळचं वाटतं. याप्रमाणे आपण उत्तर देत असतो. त्यामुळे ह्या सगळी म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे हे उत्तर. आपल्याला विचारून काही मला मार्क वगैरे द्यायचे नाहीयेत. पण हे आहे म्हणजे आपल्या मनात जे असतं ते आपण पटकन व्यक्त करतो आणि हे व्यक्त करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तर कान हे आपल्याला ऐकण्यासाठी बळ देतात. आणि मला असं वाटतं की आता तुम्ही जेवढ्या सख्या ह्या ग्रुपवर आहात त्यातल्या अर्ध्याहून जास्त मला वाटतं लहान मुलांच्या आया होण्याच्या मार्गावर असतील कदाचित किंवा झालेल्या असतील. काही ज्येष्ठ असतील याच्यामध्ये, मला नेमकं माहित नाहीये. पण एकूण गोषवारा मी नावं बघते, माझ्या ओळखीची काही नावं दिसली त्याप्रमाणे मी सांगितलं. तर आपण जेव्हा ऐकतो ना, ऐकण्याची क्रिया आहे ना ती फार गुंतागुंतीची आहे. कशा अर्थाने, की बघणं फार सोपं असतं, ऐकणं थोडंसं क्लिष्ट असतं. कारण तिथे आपल्याला आपलं मन एकाग्र करायला लागतं. कान आणि मन एकत्र व्हायला लागतात. तेव्हा ते आपल्या हृदयातून मेंदूपर्यंत सगळं पोहोचतं. बघणं कसं आहे, पॅसिव्ह आहे एकदम. आपण बघतो, हां दिसतंय, आपोआप पोहोचतं मेंदूपर्यंत. पण ऐकणं कान देऊन ऐकायला लागतं, एकाग्र होऊन ऐकायला लागतं. तेव्हा ते कुठेतरी बघा ना, शाळेमध्ये आपल्याला एखाद्या बाईंचं शिकवणं नाही आवडलं. आपल्याला काही आठवत नाही त्यांनी काय शिकवलं, काही आठवत नाही. का नाही आठवत? कारण मन आणि ऐकणं एक नाही झाले म्हणून. आता माझ्या लेक्चरचं काय करतात मला माहित नाही. पण जोक्स अपार्ट, पण जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला रिलेट करता येतं स्वतःशी, ते आपण कान देऊन ऐकतो. पटकन ऐकतो. आपण सहज कोणाला हाक मारताना काय हाक मारतो? आपल्या नवऱ्याला हाक मारतो. अहो ऐकलत का? किंवा आता तुम्ही मुली म्हणत असाल, "ए ऐकलंस का?" ऐकलंस का म्हणतो, बघतोस का म्हणत नाही आपण कधी बघा. आपण ऐकलंस का म्हणतो. कारण हे जागं करतात आपल्याला पटकन. डोळ्यांनी नाही होत. आपण बघितलंस का? बोलतोस का? असं नाही म्हणत. ऐकलंस का? ऐकलत का? ऐकताय ना? असं म्हणतो. कारण हे फार महत्वाचं इंद्रिय आहे आणि हे आपल्या जगण्याला किती सुंदर बनवू शकतात, हे म्हणजे काय सांगावं, फारच मोठा विषय आहे तो. लहानपणापासून आपण जे जे ऐकत आलो ते सगळं इथे साठवलेलं असतं. ते साठवलेलं आहे. म्हणजे कान काय करतात ना, गोळा करण्याचं काम करतात आणि ते गोळा करून मेंदूमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. ते आपल्याला कधी उपयोगी पडेल आपण नाही सांगू शकत. कधीही उपयोगी पडतात. पण ते इथे आधी गेलं पाहिजे. इथून इथे पोहोचलं पाहिजे, हे महत्वाचं. मग आपल्याला कानांनी नेमकं काय ऐकायचंय? तर मी मगाशी म्हटलं जसं कान सुपासारखे आहेत. ते आपल्याला योग्य तेवढंच ऐकायला सांगतात. तेच ऐक, बाकी काय ऐकू नको. म्हणजे जेव्हा हिने सांगितलं मंथरेने कान भरले कैकेयीचे, तेव्हा तिला ते जर का कळलं असतं तर कदाचित पुढचं रामायण घडलं नसतं. त्यामुळे काय नेमकं ऐकायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग लहानपणापासून मला आठवते आमच्या शाळेमध्ये की नाही, खूप सुंदर शाळा होती आमची गिरगावातली. चिकित्सक समूह तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यावेळेला म्हणजे साधारण 77-78 साल असेल, की तेव्हा त्या शाळेतल्या प्रत्येक वर्गामध्ये स्पीकर असायचे. प्रत्येक वर्गात एक स्पीकर आहे. शाळा भरायच्या वेळेला आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना, त्यावेळेला सगळ्या जुन्या कविता त्याच्यावर लावलेल्या असायच्या. फार सुंदर वातावरण होतं ते. म्हणजे आम्ही काही फार अगदी चला कविता ऐकूया असं काही कधी ऐकलं नाही. पण त्या कानावर पडत राहिल्या, पडत राहिल्या, पडत राहिल्या. काही कष्ट घ्यायला लागत नाहीत. आपोआप ते जाऊन बसतात. मग आम्हाला आत्ता जरी विचारली कुणी कविता, लाडकी बाहुली होती माझी एक, तोंडपाठ अख्खी कविता सांगू शकतो. कुठे पुस्तकात आजपर्यंत वाचली नाही कविता आम्ही ती. ती आपोआप येते कारण ती इथून आवडीने जाते वरपर्यंत. म्हणजे गरजेचं नाहीये की तुम्ही ते ऐकतच बसलं पाहिजे, तेव्हाच ते तुमच्या लक्षात राहील.
काय सुंदर होतं बघा जगणं या कवितांमुळे. की ह्या इतक्या कविता ऐकल्या की परवा जेव्हा नागावमध्ये एक कार्यक्रम झाला कवितांचा, जुन्या कवितांचा, त्याच्यात प्रेक्षकांमधून सगळे कविता म्हणत होते. याचा अर्थ हे सगळ्यांनी भरपूर कविता ऐकलेल्या आहेत. किती सुंदर व्हावं कवितांमुळे आपलं आयुष्य. म्हणजे ह्या ना पायऱ्या आहेत, वर वर चढायच्या पायऱ्या आहेत. जगणं किती सुंदर आपण करू शकतो हे आपल्या हातात आहे. आपल्याला खालती जायचंच नाहीये, आपल्याला वरवरच चढायचं. मग कविता ऐकणं, स्तोत्र, श्लोक पूर्वीच्या काळी घरामध्ये हे सतत होत होतं. मुलांना वेगळे कष्ट घेऊन शिकवायला लागत नव्हतं. रामरक्षा आई म्हणते, आजी म्हणते, आपोआप सगळेजण म्हणायला लागतायत. मी रामरक्षेचं आपल्याला एक गुपित सांगते. आपल्याला माहिती असेल तर चांगलं आहे, पण नसेल तर आपण हे लक्षात ठेवा आणि कृपया याला अंधश्रद्धा समजू नका. रामरक्षा म्हणताना आपल्याला काही त्रास असतील ना, तर काही त्रास आपोआप निघून जातात. आपोआप. म्हणजे हा अनुभव मी बऱ्याचदा घेते. कधी डोकं दुखत असतं आपलं ना, उन्हातून जाऊन आलं, काही आपली पित्त प्रकृती होतं ते. पण रामरक्षा म्हटल्यानंतर म्हणताच ती गायब होते. आता ही काही जादू आहे का? तर नाहीये. याच्यात ताकद आहे. या मंत्रांमध्ये ताकद आहे. म्हणण्यामध्ये ताकद. तुम्ही ते ऐकाल नुसतं YouTubeवरनं, तर त्याला काही मजा नाहीये. तुम्ही ते स्वतः म्हणायचंय. का ह्याच्यात गंमत आहे? रामरक्षेमध्ये र अक्षर इतक्या वेळा आलंय आणि हे र अक्षर आपल्या आरोग्यासाठी फार सुंदर आहे, उपयुक्त आहे. या र चा वारंवार उच्चार झाल्यामुळे आपल्याला बरेचसे त्रास आपले कमी होतात. आपण करून बघा. म्हणजे आपण हा नुसता विश्वास नका ठेवू माझ्यावर. तुम्ही हे करून बघा. पण ते तेवढ्या श्रद्धेने म्हणता आलं पाहिजे आपल्याला. नुसतं भरभर म्हटलं की झालं असं नाही होणार. स्तोत्र ही तशी आहेत की ती व्यवस्थित म्हटली पाहिजेत, मग त्याचे परिणाम आपल्याला मिळतात. मी नेहमी म्हणते की आपण जेव्हा ना आता हा विषय नंतर येणार आहे, खरं तर आपण नंतरच तो घेऊया, आता नाही घेत, मला मोह होतो घ्यायचा. तर स्तोत्रांची ही ताकद आहे ना, त्यासाठी ती ऐकायला पाहिजे. आज तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही जरूर ऐकवा हे सगळं. पण ते तुम्ही ऐकवलं पाहिजे, तुमच्याकडून ते गेलं पाहिजे मुलांपर्यंत. ह्याच्यावरून नाही, YouTube किंवा कशावरून नाही. तर स्तोत्र, श्लोक, पाढे, अगदी पाढे सुद्धा, कविता, गाणी ऐकणं ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाहीये. म्हणजे आम्हाला आठवतं, आम्ही लहानपणी 5:30-6 ला जो रेडिओ सुरू व्हायचा, तो आमच्या घरी रात्री बेला के फुल झालं की 11:30 ला बंद व्हायचा. इतकं रेडिओचं वेड होतं. पण त्या रेडिओने काय समृद्धी दिली, काय श्रीमंती दिली, ती आता लक्षात येते, की काय नक्की केलं त्या रेडिओने आमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे गंमत म्हणून प्रसंग सांगते. मला स्वतःचं कौतुक म्हणून नक्की सांगत नाही आणि माझा तो स्वभाव नाही. रोह्यामध्ये एक कीर्तन होतं माझं आणि कीर्तन ऐकायला किशोर सोमण आले होते. आपले आकाशवाणीवरचे अगदी प्रख्यात निवेदक. त्यांचा आवाज एवढा जबरदस्त आहे. त्या आवाजावर म्हणजे ते ऐकतच बसावं. त्यांचा कार्यक्रम असू दे, ही ताकद त्यांच्या आवाजाची होती. तर सगळं कीर्तन झाल्यावर ते भेटायला आले आणि ते मला म्हणाले, "तुम्ही पक्क्या आकाशवाणी ऐकणारे आहात." तर मला काही कळलं नाही असं का ते म्हणाले. तर ते म्हणाले, "तुम्ही जेवढी आता गाणी म्हटलीत कीर्तनामध्ये, ती साधारणपणे म्हटली जात नाहीत आणि ती जशीच्या तशी म्हटलीत तुम्ही. याचा अर्थ तुम्ही खूप चांगली आकाशवाणी ऐकली." पटकन ओळखलं त्यांनी. का? कारण ते त्यात मुरलेले आहेत ना, त्यांना पटकन लक्षात आलं. आणि खरंच आहे, आकाशवाणीने आमच्या हृदयावर राज्य केलं, अधिराज्य केलं आपल्या सगळ्यांच्याच. ज्यांनी ऐकलंय आकाशवाणी ते मान्यच करतील, की ते FM नाही मी म्हणत, मी आकाशवाणीबद्दल बोलते, की हे ऐकणं आहे ना, ते काय पटीने समृद्ध करतं हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यावरचे कार्यक्रम वेगवेगळे ऐकत आपली कामं करत राहणं, पण ते ऐकणं कुठेतरी आपल्याला मेंदूमध्ये जाऊन बसतं. त्यामुळे श्रवण करणं हे आपलं जगणं सुंदर बनवण्यासाठीचा अतिशय सुंदर असा महामार्ग आहे. आता या श्रवणामध्ये ना, गोष्टी हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे मी आता हे का सांगते ना, की आजकाल गोष्टी सांगणारं कोण नाही घरामध्ये. मुलांना गोष्टी हव्या असतात, सांगणारं कोण नाही. मुलांना कशाला, मोठ्यांना सुद्धा आवडतात गोष्टी ऐकायला. आपल्याला सगळ्यांना आवडतात गोष्टी ऐकायला. पण आता सांगणारच कोणी नाहीये आपल्याला. आपण सांगितल्या पाहिजेत एकतर, नाहीतर आपण YouTube लावून ऐकत बसायला पाहिजे, इलाज नाहीये. पण गोष्टी सांगणारी आजी घरात नाही. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो,
की घरामध्ये 2G 3G 4G 5G असलं पण आजी मात्र नाहीये घरामध्ये, अशी अवस्था आहे. तर ह्या आजीला आग्रह करा गोष्टी सांगण्यासाठी मुलांना. मी काही आता पालकांचं नाही बरं का प्रशिक्षण घेत, पण ह्या लागून येणाऱ्या गोष्टी आहेत ना म्हणून सांगते, की गोष्ट ऐकणं, गोष्टींचा नॉर्मली कसं असतं ना, लहान मुलांना गोष्ट सांगितली की लगेच त्याचं तात्पर्य सांगितलं जातं, की सांग बरं ह्याचं तात्पर्य काय आहे, त्यातनं काय शिकावं. काही गरज नाही, काहीही सांगू नये. त्याचा उपयोग काय करायचा ते मुलं मोठेपणी ठरवतात बरोबर. गोष्टींचा कुठे कसा उपयोग होईल आपण सांगू नाही शकत. बरोबर तो आपण वापरतो. आपल्या लक्षात पण येत नाही बऱ्याचदा, की हे जे आपण आता वागलो ते त्या गोष्टीला अनुसरून होतं, हे आपल्या लक्षात पण येत नाही. आपल्याला अचानक काहीतरी आपल्या हातामध्ये समोर काहीतरी येऊन उभं राहतं आणि आपल्याला आता त्याला हकलायचंय, तर आपण पटकन आपल्या जवळ असेल ते फेकून मारतो. तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, की बिरबलाची आपण गोष्ट ऐकलेली असते. कोणतं शस्त्र सगळ्यात श्रेष्ठ, की जे त्यावेळी असेल हातात ते श्रेष्ठ सगळ्यामध्ये. भाला श्रेष्ठ नाही, ना तलवार, ना बंदूक. वेळेला जे हातात असेल ते श्रेष्ठ. हे आपल्याला ते करताना लक्षात नाही येत किंवा नंतरही लक्षात येत नसेल, पण तेव्हा ती गोष्ट आपल्याकडून करून घेते ते. त्यामुळे ह्या गोष्टींचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. यासाठी गोष्टी ऐकल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्याच्या वर जाऊन नेमकं काय ऐकलं पाहिजे, तर माणसांना ऐकलं पाहिजे. जसं डोळ्यांनी मी म्हटलं ना माणसं वाचली पाहिजेत, तसं माणसांना ऐकलं पाहिजे. त्यामुळे आपल्याबरोबर त्यांचंही जगणं सुंदर होणार असतं. एक लहान मुलगा होता. बाबांनी नवीन कार आणली, एकदम महागातली. 20 लाखाची कार दारात उभी आहे. आणि तो मुलगा हळूच कारच्या मागच्या बाजूला गेला. बाबा छान कार धुत होते, स्वच्छ पुसत होते. त्यांचं सगळं ते नटवणं झालं. पुरुषांचं फार प्रेम असतं आपल्या कारवर नाही का? तर ते असं करताना त्यांना कर्र कर्र असा आवाज आला. म्हणून ते पटकन मागे गेले. बघितलं तर एका दगडाने पोरगं काहीतरी खर खर करत होतं त्या गाडीच्या मागच्या आपली डिक्की असते ना त्याच्यात. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इतका राग आला, इतका राग आला, की त्यांनी पटकन तिथे एक रॉड पडलेला तो घेतला, त्याचा हात पुढे घेतला, ठेवला खाली आणि चपकन हातावर मारले तो रॉड. तो रॉड मारता क्षणी त्याची बोटं निखळून पडली. आता रागातून बाहेर आल्यावर वडिलांच्या लक्षात आलं आपल्याकडून काहीतरी विचित्र झालं. त्यांनी पटकन त्याला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी बघितलं, म्हणाले 4ही बोटं गेलेली आहेत. काही नाही करू शकत, काही करू शकत. ढसा तो बाप रडला आणि त्या क्षणी आठवण झाली. तसाच तिथे मुलाला सोडून घरी धावत आला आणि कारच्या मागे जाऊन बघितलं काय केलं नेमकं मुलाने आपल्या. तर त्याने दगडाने चितारलं होतं, आय लव्ह यू डॅड. हातातून वेळ निघून गेली. नेमकं काय म्हणायचंय आपल्या मुलाला ऐकायचीही संधी आपण त्याला दिली नाही, बोलण्याची संधी दिली नाही, ऐकायची जरुरी वाटली नाही आपल्याला. आणि क्षणात होत्याचं नव्हतं काय असू शकतं ह्या गोष्टीतून आपल्याला कळतं. त्यामुळे समोरच्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला ऐकायला पाहिजे, ऐकलं पाहिजे. सतत संवादी राहिलं पाहिजे, नाहीतर मनातल्या मनात घुसमटत असं आपल्याला माहितीये काय टोकाला जाऊन निर्णय घेतले जातात. त्यामुळे जेवढं बोलणं आवश्यक आहे तेवढं ऐकणं आवश्यक आहे. आपल्या घरातल्या व्यक्तींना आपल्याला काही सांगावं वाटू नये यासारखं दुर्दैव दुसरं नाही. त्यांना मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे. काही पण होऊ दे घरामध्ये. बाहेर काही होऊ दे, मित्रांमध्ये काही होऊ दे, मैत्रिणीत काही होऊ दे, आपल्या आयुष्यात, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी काहीही होऊ दे. अगदी पहिलं घरात येऊन सांगणं आहे. वी शुड बी व्हेरी ट्रान्सपरंट. पारदर्शक असलं पाहिजे. कारण त्यातून आपल्याला जे उपाय मिळतात ना, ते गप्प राहून मिळत नसतात. त्यामुळे आपल्या माणसांना आपण ऐकायची तयारी ठेवली पाहिजे. त्यासाठी सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. की आज काय झालं हे आपल्याला जेवायला बसताना आपण नवरा-बायको जरी बसलो, तरी आपल्यामध्ये शेअरिंग झालं पाहिजे. काही त्रास नाहीये ना, काही घुसमट नाहीये ना. होत असते कामाच्या ठिकाणी, पण ती सांगायची. कितीही म्हणा तुम्ही, की घरात आल्यावर पायपुसण्याला पाय पुसले, बूट काढले, की बाहेर ठेवायचा त्रास आणि आपण घरात यायचं. तरी सुद्धा तो त्रास आपला पिच्छा पुरवत असेल, तर तो सांगितलाच गेला पाहिजे आणि तो घरच्यांनी ऐकलाच पाहिजे. यासाठी वातावरण घरातलं मोकळं पाहिजे. सांगण्याची म्हणजे आपलं कोणीतरी ऐकणार आहे हे महत्वाचं. एक आजोबा एसटी स्टँडवर गेले. ते
खिडकी असते ना छोटीशी, जिथे आपण दिसतच नाही, फक्त तोंडच दिसतं आपलं. तर चौकशी असं लिहिलं होतं. तिथे आजोबा गेले, म्हणाले, "काय हो मास्तर, इकडे इकडे जाणारी गाडी कुठे आहे उभी राहते?" तर तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 4ला जा. परत ते थोड्या वेळाने आले, "मास्तर किती नंबरला? नक्की सांगा." "अहो 4 नंबरला जा." परत गेले विचारायला, तेव्हा तो वैतागला, बाहेर आला, म्हणाला, "आजोबा किती वेळा सांगायचं, कळत नाही का तुम्हाला? सांगतोय ना तुम्हाला 4 नंबरला लागणार आहे." तेव्हा ते आजोबा म्हणाले, "अरे, मला ना बोलायचंय, ह्याच्याहून 4 वाक्य जास्ती बोलायचेत. बोलायला कोणी नाहीये रे, म्हणून तुझ्याशी 4 वेळा येऊन बोलतोय. बोल की जरा माझ्याशी." म्हाताऱ्या लोकांना, ज्येष्ठ व्यक्तींना आज बोलायला घरात माणसं नाहीये. सगळं चिडीचूप आहे. कुणाला ऐकायचं नाही. त्यांचे अनुभव कुणाला ऐकायचे नाही. त्यांना काय आयुष्यात त्यांचं स्ट्रगल काय आहे ऐकायचं नाही. कटकट वाटते, पकावगिरी वाटते. काय काय शब्द हल्ली असतात ना, की तू डोकं खाऊ नको, तू डोकं पकवू नको, तुमचा जमाना वेगळा होता. अहो असं नाहीये. त्यांचं सुद्धा काहीतरी असेल, ज्यातली चिमूट तर आपल्याला घेता येईल. पण त्यांना सांगितल्याचं समाधान असेल तर आपले ऐकणारे कान पाहिजेत. आज अशा अनेक संस्था आहेत, ज्या फक्त तुम्हाला मोकळं होण्यासाठी त्यांच्या फोन सर्व्हिसेस उपलब्ध करून देतात. तुम्ही फोन करा, तुमचं नावही सांगू नका. तुम्ही तुमचा सगळा जो काही मनाचा कोंडमारा आहे, बोला, ते ऐकतात. ते तुम्हाला उपाय नाही सांगणार बरं का, पण ते ऐकून घेतील. का ऐकणं महत्वाचं आहे? कारण समोरचा मोकळा होतो, मन साफ होतं. आणि असं असतं ना, एकदा का काळे ढग आलेले बरसून गेले, की आकाश स्वच्छ होतं. नियम आहे सृष्टीचा. मनाचाही तोच नियम आहे. दाटून आलंय, सगळं साफ करून टाकावं. म्हणून कधीही लाज बाळगू नये. आणि आपले कान इतरांसाठी कायम तयार असले पाहिजेत. ही आपली फार मोठी जबाबदारी आहे. नाहीतर आपण का बरं घरात राहायचं? का संसार थाटायचा? आपल्याला जर का आपल्यातच मशगूल राहायचंय, तर आपण चांगलं आहे की एकटे राहणं. कशासाठी आपल्याला फॅमिली आणि कशासाठी तो प्रपंच मांडायचा आपण, नाही का? आपण आहोत तर आपण सगळ्यांसाठी उपलब्ध असलोच पाहिजे. माझं हे ठाम म्हणणं आहे. कोणी काही म्हणो, की आपण कसं सारखं अवेलेबल राहायचं? आपलं पण आयुष्य आहे ना, आपलं जगायचंच आहे. पण आपल्या बरोबरीने आपण इतरांसाठी महत्वाचे आहोत. म्हणून आपल्याला त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. आपण त्यांचं ऐकलं तर त्यांचं जगणं सुंदर होईल आणि पर्यायाने आपलं सुद्धा होणार आहे. हे आपल्याला जेव्हा कळेल, तेव्हा आपले कानाचे दरवाजे कायम उघडे राहतील आणि नेमकं काय ऐकायचं हे आपल्याला नक्की कळेल आणि या निमित्ताने आपलं कानांमुळे जगणं सुंदर होऊन जाईल. याच्या पुढचा आपला महत्वाचा अवयव आहे म्हणजे नाक आहे. नाक 2 प्रकारे वापरता येतं आपल्याला माहितीच आहे. म्हणजे एक तर सुगंध घेण्यासाठी नाक. नाकाने येणारा सुगंध आहे. मग तो चांगला पण असतो, सुखद असतो, कधी त्रासदायक पण असतो. जे लोक कंपन्यांच्या भागांमध्ये राहतात त्यांना माहिती असतं काय त्रासदायक वास काय असू शकतो. आणि जे लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात त्यांना माहिती असतं की नेमका सुंदर सुखद वास काय असतो. आता वसंत ऋतू सुरू झालाय ना, आपोआप सगळीकडे ना आंब्याच्या मोहराचा एवढा सुरेख वास सुटलेला असतो. खास करून दुपारी सुटतो बघा. म्हणजे ह्या बारीक-बारीक गोष्टी मी का सांगते, की ह्या अनुभवायला पाहिजेत आपण. त्यामुळे आपली मनस्थिती एवढी सुधारते ना, की आपल्याला आपले ताण कमी करायला फार मोठ्या प्रमाणावर मदत होते या सगळ्याची. तेव्हा छान बाहेर जावं, श्वास भरून घ्यावा तो वास. एवढा सुंदर असतो. आंब्याचा मोहोर त्याचा वासच एवढा जबरदस्त असतो. तुम्ही या काळात जर का बघितलं सुरंगीचे गजरे येतात. अगदी 8-10 दिवस असतात ते विकायला. त्याचा वास बघा, त्याचा उग्र वास बघा. आपल्याला एक वेगळ्याच जगात तो घेऊन जातो. प्रत्येक फुलाचं आणि त्याच्या वासाचं असं एक वेगळं नातं आहे आपल्या आयुष्यात. म्हणजे तुम्ही मोगरा, गजरा नुसता हातात घेऊन वास घेतला ना, आपल्याला लग्न सोहळाच आठवतो. बघा, किती छान नुसतं वास घेतला तरी आपण आपल्या लग्नाच्या पासून अनेक वेगवेगळे समारंभ आपल्याला आठवतात. त्या क्षणापुरतं जगणं होतं की नाही सुंदर? होतं. व्हायलाच पाहिजे. तो मोगऱ्याचा वास आपल्याला त्या स्टेजवर घेऊन जातो. आपण आपल्या नवऱ्याच्या गळ्यात हार घातलाय, तो क्षण तिथे आठवतो. कुठेतरी काहीतरी भेगा निर्माण झाल्या असतील आपल्यात नवरा-बायकोत, तर तो वास त्या भेगा बुजवून टाकतो. हा किती सुंदर अनुभव आहे, केवढी सुंदर अनुभूती आहे. त्यामुळे ह्या वासांनी काय समृद्धी आपल्याला द्यावी. तुम्ही रातराणीचा वास घ्या. तुम्हाला काय आठवतं पटकन? आपण छान शतपावली करतोय बाहेर आणि तो वास असा घम-घम आपल्या
नाकातून मेंदूपर्यंत पोचतो. काय आनंद असतो. जाई जुई प्राजक्त रात्री फुलणारी ही फुलं आहेत आणि काय सुगंध पसरलेला असतो ना, ती श्रीमंतीच वेगळी आहे. ती वेगळीच श्रीमंती. तो दरवळ आपल्या मनात इतका साठवून ठेवावा की दुसऱ्या वाईट दरवळाला जागाच मिळू नये. इतकं आपल्या नाकाचं यासाठी महत्व आहे की तो दरवळ जेव्हा आपल्या नाकातून मेंदूपर्यंत पोचतो, आपल्याला प्रचंड वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जातो. आणि याच्या बरोबरीने आपल्या घरातून निघणारे घमघमाट वेगवेगळे. मुलं आपल्या मागे धावत येतात, आई काय करतेस, काय मस्त वास येतोय. काय आनंद मिळतो बघा. आपण करणाऱ्या पदार्थाचा वास घरभर दरवळला. पोरं न सांगता ओळखतात काय केलंय ते. हा आनंद आहे ना, तो आपलं जगणं समृद्ध करून जातो. अर्थात हे मानण्यावर आहे. आपल्याला त्यातनं आनंद मिळतो का नाही हे आपल्या जाणीवांवर अवलंबून आहे. मला ह्यातून आनंद मिळतो असं वाटलं पाहिजे, नाहीतर ते होतच असतं. आपण स्वयंपाक केला की सुवास सुटतो आणि सगळेजण खातात. हे नेहमीच आहे, रुटीन आहे. त्याच्याकडे रुटीन म्हणून न बघता दररोज काहीतरी वेगळं आहे हे आपल्याला लक्षात येईल ना, तेव्हा ती मजा घेता येते. म्हणजे जेव्हा वसंत ऋतू सुरू झाला आणि रवींद्रनाथ टागोर गच्चीत बसले होते आणि त्यांचा शिष्य आला आणि म्हणाला, बघा रवींद्रनाथजी किती छान ओरडतायत कोकिळा ना. वसंत ऋतू सुरू झाला वाटतं. एवढं ऐकता क्षणी ते म्हणाले, मी कसं विसरलो. आणि ते पटकन खाली गेले आणि 10 मिनिटात वर आले. पांढरा झब्बा, पांढरी लुंगी नेसलेले रवींद्रनाथ खाली गेले आणि वर येताना रंगीत कपडे घालून आलेले आहेत. रंगीत झब्बा आहे, रंगीत लुंगी आहे, छान जरी काठी असं उपरणं गळ्यात घातलंय आणि ते एवढे सुंदर वेगळे दिसायला लागले. शिष्य म्हणाला, अहो कशाला कपडे बदलले, कुठे जायचंय आपल्याला. ते म्हणाले, असं कसं, वसंत ऋतू येतोय की नाही, तर तो वसंत ऋतू आपल्याला रंग देऊन जातो, उत्साह देऊन जातो. किती किती प्रकारचे रंग तो आपल्याला देतो. मग आपण रंगीत होऊन त्याचं स्वागत केलं पाहिजे की नाही. किती सुंदर भावना आहे ही. म्हणजे ज्याला करायचंय, ज्याला वागायचंय, ज्याला उमजायचंय त्यालाच ते उमजतं. नाहीतर रोजचा दिवस एकसारखाच आहे, परीट घडीचा आहे. इस्त्री केलेले कपडे असतात ना तसं. पण त्याला चुण्याही कधी पडाव्यात, कधी ते फाटकं पण घालावं असं म्हणतात. का म्हणतात? कारण ते सगळे अनुभव आपण घेतले पाहिजेत आयुष्यात. एवढ्यासाठी हा सगळा प्रपंच असतो. तर वास अशा प्रकारे असतो. आणखीन एक महत्वाचं म्हणून सांगते. हे सुवास जेव्हा आपण घेत असतो ना, सकाळी उठल्यानंतर मुलांच्या नाकात पहिला फोडणीचा वास जावा यासारखं दुर्दैव नाही दुसरं. कारण आता शाळाच सकाळच्या आहेत म्हटलं, आया बिचाऱ्या पहाटे 5ला जे उठतात त्या कणकीतच हात घालतात, भाज्या फोडणीला टाकतात, ते वास घरभर दरवळतात. पण सकाळ सकाळ जेव्हा घराच्या देवघरातून सुंदर वास येतो, उदबत्तीचा, चंदनाचा छान वास येतो. बघा आपल्याला एखाद्या घरावरून जाताना सुद्धा उदबत्तीचा वास आला तरी 2 क्षण आपण तिथे पावलं आपली थबकतात. छान वाटतं आपल्याला. आपण आलेल्या पाहुण्यांना अत्तर का लावतो? यासाठी लावतो की आल्या आल्या त्याला प्रसन्न वाटावं आपल्याकडे आलं, म्हणून अत्तर लावायचं असतं. हे काही कर्मकांड नाहीये. याच्यामध्ये काही धर्माचा काही संबंध नाहीये. धर्म वगैरे यात कुठे येत नाही. याच्यामध्ये आहे ते फक्त आपलं जगणं समृद्ध करणं आणि आपल्याबरोबर इतरांना. फार सुंदर ओळ आहे, अत्तराच्या बाबतीत वापरली जाते. म्हणजे कसं असावं माणसाने. उत्तम जन के संग में सहजै ही सुख भास. उत्तम जन के संग में सहजै ही सुख भास. जैसे नृप लावे अत्तर लेत सभाजन बास. जैसे नृप लावे अत्तर लेत सभाजन बास. म्हणजे राजाने जर का अत्तर लावलं तर सगळ्या प्रजाजनांना त्याचा वास दरबारात पसरतो. त्याप्रमाणे एखादं उत्तम माणूस आपल्याकडे आलं की सगळ्यांना सुखाचा अनुभव येतो. आपल्याला वाटतं, अरे ह्या माणसाने अजून थांबावं आपल्याकडे. 2 प्रकारची माणसं असतात ना. एक अशी असतात जी आली की कधी जातायत असं आपल्याला वाटतं आणि एक अशी असतात की आली की कधीच जाऊ नये असं वाटतं. आपण कोणत्या श्रुती मॅम, प्रकारचं तुम्ही राहायचं? तुमचं सेशन तसं आहे. खूप जणांना असं वाटतं की मॅडम तुम्ही थांबूच नका, चालूच राहू दे सेशन, चालूच राहू दे. थँक्यू. पण ही सगळी अर्थात मी तरी परमेश्वराची कृपा मानते की त्याची कृपा असते तेव्हाच ह्या गोष्टी घडू शकतात आपल्या हातून.
तर अशा प्रकारे आपण ह्या सुंदर सुगंधी गोष्टींचा आस्वाद जेवढा जास्त घेऊ तेवढं आपण छान प्रसन्न राहू. कारण नाकाचा संबंध थेट आपल्या मेंदूशी अशा अर्थाने. जाता जाता एक उदाहरण देते आणि मग पुढच्या मला घड्याळ त्रास फार देतं म्हणून सांगते. मला नेहमी सायलीला सांगावं वाटतं, की अगं 2-3 तास ठेवूया व्याख्यान. अगदी 1-1.5 तास फारच कमी वाटतो आणि इतकी घाई होते सांगताना, की काही गाळू नये आपण, आपलं काही कमी होऊ नये सांगायला असं वाटतं. तर आमच्या नात्यातल्या एक बाई आहेत. त्यांना साधारण 60व्या वर्षी वैधव्य आलं. तर वैधव्य आल्यानंतर स्त्रीने फूल घालायचं नाही डोक्यामध्ये, असं एक अलिखित नियम येतो. म्हणजे तिने सुंदर दिसू नये हे कुठेतरी त्यात अधोरेखित होतं. तर 1 आठवडा झाला, मग ते सगळे कार्य वगैरे झालं आणि त्यांना त्रास व्हायला लागले. काय काय वेगवेगळे त्रास, म्हणजे सगळ्यांना हे कळत होतं की हे मानसिक आहेत, का तर आता नवरा गेलाय तर होऊ शकतं असं. पण एक दिवशी त्यांनी ना, म्हणजे आतून असा स्फोट व्हावा तसं सांगितलं, की मला ना फुलं आणून द्या. मी फुलं माळली डोक्यात तर मी जिवंत राहील. नाहीतर मी काही जास्त दिवस जिवंत राहणार नाही. हे त्यांचं वाक्य म्हणजे अ, डोळे उघडणारं होतं. का सांगते? त्यांचं असं म्हणणं होतं, की मी ना वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासून डोक्यात फुलं माळत आहे. हे काही सौंदर्य आपलं सौभाग्याचंच फक्त लक्षण नाही. फूल माळणं हे बाईला आवडतं पहिल्यापासून. तर मी ते फूल माळायच्या आधी इतकं भरभरून नाकाशी नेते, की तो दरवळ असा सगळ्या अंगात पसरतो आणि मग मी ते जेव्हा माळते, तेव्हा मला छान वाटतं. माझा नवरा मला नेहमी म्हणतो, "कशाला ते गजरे घालतात तुम्ही बायका? ते मागे असतात, दिसत पण नाहीत तुम्हाला." म्हटलं, "आम्हाला दिसत नसले तरी आम्हाला त्याचा वास काय आनंद देतोय तुम्हाला कसं कळावं? तुम्ही कधी अनुभवच नाही घेऊ शकत तो." त्यामुळे ही त्यांची जी सवय होती ना, फुलांचा वास घेऊन ते डोक्यात माळायची, त्यांना फार अस्वस्थता आली, की एक दिवस त्या फुलाशिवाय राहिल्या नव्हत्या. इतकी दारात बाग फुलत होती आणि मी असं कसं राहू असं त्यांना झालं. इतकी निसर्गाशी एकरूपता त्यांची होती ना, की त्यांना ते जगणं असह्य झालं. मला जगायचं असेल तर मला फूल पाहिजेच. आणि त्यांनी धाडसाने फुलं माळायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी नावं ठेवली, गावात राहत होते त्यामुळे. पण हळू काय लोकं किती बोलणार तुम्हाला आणि का बोलावं? प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य आहे. चांगलं करतं कोणी, काही त्रास देण्यासाठी करत नसतं. पण मान्य झालं असावं. पण नंतर त्या अनेक वर्ष फूल माळत होत्या, आता त्या नाहीयेत. पण म्हणजे हे होऊ शकतं असं. एक वास तुमच्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो. आपल्याला माहीत नसेल तर सांगते, फुलांचा वास घेणं आपल्या हार्मोनसाठी अतिशय, अतिशय उपयुक्त आहे. फूल वास घेऊन का माळतात? कारण त्यामुळे आपले हार्मोन्स संतुलित होतात. यासाठी आता आपण केसांचे वेगवेगळे प्रकार केल्यामुळे फूल माळत नसू, तर आपण निदान वास तरी घ्यावा त्या फुलांचा. यासाठी फूल आपल्या जवळ असलं पाहिजे आणि ते शिळं झालं तरी बिचारं वास देतं आपल्याला. बघा तुम्ही झोपताना गजरा उशाशी ठेवा तुमच्या, तरी ते वासच देतं आपल्याला. इतकं फुलाचं महत्व आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, म्हणून म्हटलं की ह्या क्षुल्लक वाटतील कदाचित आपल्यापैकी कोणाला. पण यातून मिळणारा आनंद आहे आणि तो आनंद आपल्याला जो समृद्ध करतो आणि ती समृद्धी जेव्हा आपल्याला सुंदर करते, आपलं जगणं सुंदर करते, तर यासारख्या दुसऱ्या गोष्टी आणि कुठल्या महत्त्वाच्या असतील. त्यामुळे नाक अशा प्रकारे आपल्याला मदत करतं जगणं सुंदर करण्यासाठी. पुढचं आहे अर्थात आपली लाडकी जीभ. जीभ फार महत्त्वाची आहे. ती 2 कारणांनी वापरली जाते जीभ. एक तर खायला म्हणजे चाव चावून खायला नाहीतर वचा वचा बोलायला. म्हणजे 2 कारणांनी आपण जीभ वापरतो आपली. तर पहिली थोडक्यात सांगते, की चव काय महत्वाची असते. चवीने आपल्यात काय बहार येते. जिभेला फार सुंदर नाव आहे संस्कृतमध्ये रसना म्हणतात. रसना. रसना म्हणजे जीभ. रसना का? तर सगळ्या प्रकारचे रस ती ओळखू शकते. काय कमाल आहे बघा हां. कबीरजींचा दोहा आहे त्याच्यावर, की दात 32 आहेत आणि एकटी जीभ आहे आतमध्ये. तर ते तिला खिजवतात, की दांत कहे रसन से, रसन म्हणजे जीभ. हम 32 तू अकेली माय. म्हणजे आम्ही जर का तू मध्ये आलीस तर तुला चावून तुकडा करू तुझा. असं तिला भीती घालतात ते. कारण ती एकटी आहे, ते 32 आहेत. तर ती इतकी हुशार आहे जीभ, ती म्हणते, की तुम्ही 32 असाल, पण मी वाकडी चालले, तर तुम्ही सगळेच्या सगळे खाली पडाल. नाही का? म्हणजे आपण वेडं-वाकडं काही बोललो तर म्हणतात ना, दात पडले त्याचे अक्षरशः. काचा पडल्या दाताच्या.
तर अशी गंमत आहे जिभेची. जीभ एकमेव असा हा तोंडातला अवयव आहे की ज्याला हाड नाही. आपण म्हणतो ना, जिभेला काही हाड आहे का? जिभेला हाड असतं तर आपल्याला खाताच आलं नसतं काही. जीभ किती मदत करते आपल्याला, फक्त स्वाद सांगायला नाही. तिच्या सगळ्या या जिभेवर 6 वेगवेगळ्या ठिकाणी 6 वेगवेगळ्या चवी आपल्याला कळतात. हं. तर ही जीभ वळते पूर्ण आपली. बोलताना वळते, टाळूला चिकटते, पुढे येते. ही सगळी वळते, ह्यामुळे आपण बोलू शकतो. जीभ नसेल तर माणूस बोलू नाही शकत. एवढं महत्व आहे जिभेचं. दिसताना एवढीशी आहे, आत बरीच आहे ती. पडजीभ म्हणतात ती. तर ही जीभ आपल्याला रसना म्हणजे रसांची अनुभूती देते. वेगवेगळे रस. आपल्याला निसर्ग काय शिकवतो बघा, की निसर्गाला सुद्धा वैविध्य मान्य आहे. एकसुरीपणा त्याला पण आवडत नाही. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या चवी पेरून ठेवल्या त्यांनी. किती म्हणजे महत्व आहे बघा या सगळ्यामध्ये. आपल्या परमेश्वराचं म्हणा, निसर्गाचं म्हणा, केवढं महत्व आहे. ज्या अ, फळामध्ये सर्वाधिक रस आहे, जे फळ आगळं वेगळं आहे, ते वर्षातून एकदाच मिळणार तुम्हाला. नाहीतर तुम्हाला त्याची किंमत राहणार नाही. आंबा आपल्याला वर्षातून एकदाच मिळतो. ठराविक महिना आता नंतर जो पिकवला जातो तो आंबा नसतो. त्याला ती चवच नसते. पण हे जे देणं आहे ना निसर्गाचं, त्याचा आपण विचार केलाच पाहिजे, की हे सगळे रस परिपूर्ण आहेत. वेगवेगळ्या फळांच्या वेगवेगळ्या चवी आपण डोळे बंद केले तरी ओळखू शकतो चवीवरून कोणतं फळ मी खात आहे. कळतं ना आपल्याला. सगळ्यात साखर आहे, पण प्रत्येकाची चव वेगळी आहे. ही किती मोठी जादू आहे निसर्गाची, नाही का? आपल्याला तिखट चव कळते, तुरट, खारट, आंबट, गोड सगळ्याच चवी कळतात. रस काय असतो ते सांगते. आणि यातून आपण शिकायचं काय आपल्या आयुष्यात, तर आपण आपलं जीवन रसिकतेने जगता आलं पाहिजे. आपल्यात रसिकता पाहिजे. रस घ्यायचा जीवनामध्ये, नाहीतर आयुष्य निरस व्हायला वेळ लागत नाही. जगण्यात रस कसा आणायचा? बघा तुम्ही ऊस दिसताना बाहेरून किती ओबड-धोबड दिसतो. कसा येतो? कसं वाटतं, अरे ह्याच्यात काय असेल? पण त्याच्यात एवढा अखंड रस भरलाय आणि तो आपल्याला रोज साखर आणि गुळाच्या रूपात खायला मिळतोय. यासारखी वेगळी गोष्ट काय अजून? म्हणजे ह्या रसांनी आपलं आयुष्य परिपूर्ण खाण्यापुरतंच नाही केलं, तर आपल्याला आयुष्यात रस घेऊन कसं जगायचंय, हे सुद्धा या निमित्ताने शिकता येतं, की रसिकता कशी जपायची. किती क्षुल्लक गोष्ट आहे सांगते आपल्याला मुद्दाम. दुर्गाबाई भागवत आपल्या मराठीतल्या प्रख्यात लेखिका. अगदी तरुणपणी मी मागे बोलले तसं, की त्यांच्यावर विषाचा प्रयोग झाला म्हणजे त्यांनी ते एक कंद चुकून खाल्लं न अभ्यास करता. तर त्यांच्या संपूर्ण शरीरावर विषाचा प्रभाव होऊन त्यांचे महत्त्वाचे ऑर्गन्स डॅमेज झाले त्याच्यामध्ये आणि अगदी 2 महिने त्या जगतील की वाचतील एवढी शंका होती. डॉक्टरनी 2 महिन्यांचीच खात्री दिली होती आणि ह्या बाई 89 वर्ष जगल्या. हं. आता ह्याचं कारण सांगते, का जगू शकतो माणूस एवढं? तर ज्याच्या आतमध्ये जगण्याची तीव्र इच्छा आहे आणि रसिकता आहे, तोच जगू शकतो एवढा. कारण जगण्यासाठी काहीतरी आपल्याला समोर उद्दिष्ट लागतं हो. काहीतरी समोर पाहिजे ना, की ह्याच्याकडे बघून मी जगीन. दुर्गाबाईंच्या आयुष्यात हे काहीच येणार नव्हतं. त्यांचं लग्न होऊ शकणार नव्हतं. त्यांना काहीच पुढे दिसत नव्हतं. पण त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची प्रतिभा यांनी त्यांना साथ घालून त्यांनी पुढपर्यंत आपलं आयुष्य छान मजेत व्यतीत केलं. 89व्या वर्षी एक बाई त्यांच्याकडे साडी घेऊन गेल्या, नवीन कोरी नऊवारी साडी आणि त्यांनी त्यांना भेट दिली. त्या नमस्कार केला दुर्गाबाईंना आणि म्हणाल्या, "दुर्गाबाई माझ्याकडनं ही तुम्हाला भेट." त्या म्हणाल्या, "बस आले 5 मिनिटात." आणि त्या 5 मिनिटात ती साडी नेसून आल्या. नुसत्याच आल्या नाहीत. साडी नेसल्यावर जो पदर असतो, त्याला बिडिंग व्हायच्या आधी धागा असतो. तो धागा काढला आणि तो चंद्राकडे बघून चंद्राला अर्पण केला. म्हणजे ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. आपल्याला माहिती पण नसतात त्या. आपण साडी आली की लगेच बिडिंग फॉल लावून मोकळे होतो. पण त्याची एक दशा म्हणतात त्याला. दशा म्हणजे धागा. तो धागा काढून चंद्राला व्हायचा असतो. चंद्राला बहीण नाही, तर मी तुझी बहीण आहे. मला भाऊ नाहीये, असो नसो काही असो, पण हा तुला माझ्याकडून. ह्याच्या मागे काय आहे? कारण काय आहे? ह्या सगळ्या परंपरा आपण का जपायच्या? कारण ह्यात कुठेतरी कृतज्ञतेचा भाव आहे आपल्यामधून, की मला हे मिळालंय ना, ते असंच्या असं मी घालणार नाही. त्यातला एक तरी छोटा भाग मला दुसऱ्याकडे सोपवता आला पाहिजे. ही भावना आहे त्याच्यामध्ये.
तर त्यांनी पटकन ती नवीन साडी घडी मोडली लगेच, ती दशा वाहिली चंद्राला आणि म्हणाले, बघ गं कशी दिसते. 89व्या वर्षी हा उत्साह कुठून येतो? तो आत असावा लागतो, त्याशिवाय तो येतच नाही. आपण काय म्हणू, जाऊ दे आता बघू नंतर, केवढ्या साड्या आहेत, बघू केव्हा तरी घडी मोडू. पण त्या बाईंचं मन राखावं म्हणून लगेच त्या नेसून आल्या. हा उत्साह, ही रसिकता आहे. ही रसिकता आयुष्यात. हा रस जेव्हा आपण जपायला लागू ना आपल्या आयुष्यात, आपल्याला कधीच कंटाळा येणार नाही. आपण आजकाल फार शब्द वापरतो, काय बोर होतंय, काय कंटाळा येतोय. नाही होणार, बिलकुल होणार नाही. कारण हा रस आपल्याला ना सगळ्यातनं पार व्हायला खूप मदत करणार आहे पुढे जाऊन. ही रसिकता आपल्याला जिभेकडून शिकायची. जीभ आणखीन दुसरं कार्य करते बोलण्यात. ते फार महत्वाचं आहे. बोलणं फार महत्वाचं आहे. बोलू ऐसे बोल, तेणे बोले विठ्ठल डोले. आपण असं बोलावं की समोरच्याच्या प्रत्येकाच्या हृदयात वसलेला जो परमेश्वर आहे, जो विठ्ठल आहे, तो डोलला पाहिजे, छान वाटलं पाहिजे. समोरच्याला फक्त छान वाटेल म्हणून नाही बोलायचं. म्हणजे मग ते कृत्रिम होतं, गोड गोड बोलणं होतं की अरे किती गोड दिसतेस तू. आजकाल ही फार पद्धत आली ना, खूप कृत्रिम गोड बोललं जात. नाही बोलायचं. आपण आतून जे येईल ते बोलायचं. मग ते चांगलं असो, वाईट असो, कुणाला काही शिकवणारं असो, काही असो. सच्चेपणाने बोललं ना ते पोचतं बरोबर. आणि मग त्यांच्या हृदयातला परमेश्वर नक्की डोलतो. तेव्हा बोलणं कसं असावं, त्यामुळे जगणं किती सुंदर होऊ शकतं, हे सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला बोलायला आपल्याला येतंय म्हणजे आपण काहीही बोलावं का, तर नाही. आपलं बोलणं नेमकं असावं, मोजून मापून असावं, आवश्यक तिकडेच तोंड उघडावं, नाही तिथे गप्प राहावं. हे ज्याला जमलं त्याला सगळं आयुष्य सोपं आहे आणि सहज आहे आणि सुंदर सुद्धा आहे. कारण कुठे बोलायचं आणि कुठे बोलायचं नाही, ह्या सीमारेषा ना फार पुसट आहेत. त्या आपल्याला जपता आल्या पाहिजेत. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की वादविवाद झाले की आपण कट्टी असते माणसाची आपल्या, अबोला असतो, आपण बोलत नाही ना, किंवा बोलायची इच्छा होत नाही. मग कुणी पुढाकार घ्यायचा? घ्यायला तर पाहिजे. पुढाकार तर घ्यायला पाहिजे. आपल्याला रोज एकत्र राहायचंय. शेजारी असतील, आपल्या घरातले असतील, बोललं तर पाहिजे. किती वर्ष तुम्ही अबोला ठेवू शकता? ठेवतात लोक, ठेवतात. अनेक वर्ष ठेवतात. पण कसं आहे ना, की हे ठेवणं फार सोपं आहे. सोप्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही, आपल्याला कठीण गोष्टी करायच्या. काय करायच्या कठीण? तर आपल्याला त्याच्याशी परत बोलता आलं पाहिजे. आपला अहंकार बाजूला ठेवून बोलता आलं पाहिजे. का करायचं आहे? कारण ज्याला नातं टिकवायचं असतं तोच पुढाकार घेतो, बाकीचे घेत नाही. तुम्हाला नातं टिकवायचंय का? हो. आपलं उत्तर हो आहे. तर त्या माणसाशी परत बोलायला लागायचं, नेहमीसारखं बोलायला लागायचं. कालचं विसरून जायचं आणि बोलायला लागायचं. ह्या गोष्टी केल्या तरच नाती टिकणार. नाहीतर आजकाल काय म्हणतात ना, की घटस्फोटाच्या केवढ्या केसेस आजकाल आहेत. बारीक बारीक गोष्टीतून अहंकार दुखावतो, मीपणा दिवसला जातो, काही ना काही होत राहतं. मला तुझी गरज नसते, तुला माझी गरज नसते, काहीच फरक पडत नाही. त्यामुळे बोलून बोलून इतकं आपण एकमेकांची चिरफाड करतो मनांची, की नंतर त्याच्यावर काही लेपच मिळत नाही आपल्याला, असं आहे. त्यामुळे बोलणं आपलं नीट पाहिजे. आपलं कधीही बोलणं दुसऱ्याला त्रासदायक होईल, त्याचं हृदय चिरून टाकणारं वाईट होईल, असं शक्यतो बोलू नये. आणि हे संस्कार आपल्या लहानपणापासून आपल्यावर होत असतात. ते आपण वापरायचे की नाही आपल्या हातात राहतात. पण हे वापरले पाहिजेत. कारण आपली आजकाल फॅमिली इतक्या छोट्या झाल्यात एकतर, की अजून त्यात लहान तुम्ही किती कराल? एकटं राहणार आहोत का आपण? नाही राहू शकत. आपल्याला अत्यानंद जेव्हा होतो ना, तेव्हा आपल्याला कुणाला तरी मिठी मारावीशी वाटते. आपण स्वतःला मिठी नाही मारू शकत. आपल्याला अत्याधिक दुःख जेव्हा होतं, तेव्हा आपल्याला कोणाचा तरी खांदा लागतो ढसाढसा रडायला. आपण स्वतःच्या खांद्यावर मान ठेवून रडू नाही शकत. त्यामुळे माणसं फार महत्वाची आहेत आणि ती जपायची असतील तर आधी आपली जीभ आपल्या ताब्यात पाहिजे. ती जीभ ताब्यात असणं फार गरजेचं आहे. कुठेही आपल्या बोलण्यामध्ये उद्दामपणा, उर्मटपणा येता उपयोगाचा नाही, कितीही राग आला तरी. आणि आपल्याकडून असं झालं तर नंतर सॉरी म्हणायची पण आपली तयारी पाहिजे, की त्यावेळेला ते महत्वाचं असू शकतं तुमचं बोलणं, पण नंतर सॉरी हां असं म्हणून आपलं काय म्हणणं आहे ते पटवून मग पुढे
सुरू व्हायला पाहिजे प्रवास, नाहीतर मग तो प्रवास तिथेच थांबला तर मग आहेतच कोर्टाच्या पायऱ्या झिजवणं. त्यामुळे असं होतं उपयोगाचं नाही. अगदी शेजारी पाजारी असतील, नातेवाईक असतील, खूप जण असतात आपले सासू सासरे असतात, सासरची मंडळी, माहेरची मंडळी, सगळ्यांना आपण जपत असतो. बायका सगळं आपल्या उरावर घेऊन तयार असतात. म्हणजे तंबूचा जसा मधला खांब महत्वाचा असतो ना, बाई तशी असते की ती सगळं तोडून धरते. मी पुरुषाचं महत्व कमी बिलकुल करत नाही हा, पण आपल्यावर काय जबाबदाऱ्या आहेत, अर्थात ते प्रत्येकाच्या ठरवण्यावर आहे. तुम्ही झुगारून दिल्या जबाबदाऱ्या तर काहीच राहत नाही. पण मी जर का प्रपंचात पडले आहे आता, तर माझं कर्तव्य आहे की मी ह्या खांबासारखी पाहिजे, घट्ट पाय रोवून उभी, घट्ट मातीमध्ये मला रोवून उभं राहायचंय आणि मग मला चौफेर बघता आलं पाहिजे आणि वागता आलं पाहिजे. यासाठी माझी जीभ माझ्या ताब्यात पाहिजे. बायकांची जीभ ताब्यात नसते. लोक म्हणतात ना की बायका काय बडबड करतात. बडबडीचं रूपांतर चांगल्या ठिकाणी वळवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं बोलणं व्यवस्थित प्रगल्भ कसं असेल, आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला एक दिलासा मिळाला पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. अरे हा बरोबर आहे, असं करूया आपण. समजावून सांगता आलं पाहिजे वेळ पडेल तेव्हा. आपली मुलं असू देत, नवरा असू दे, आपल्याला कधीतरी अशी वेळ येते की त्याला सुद्धा आपल्याला समजावून सांगायला लागतात काही गोष्टी, त्या सांगता आल्या पाहिजेत. नाही तर काय, त्याला काय, तो मोठा आहे, त्याला कळतं सगळं, मी कोण सांगणारी. अहंकार मध्ये आले ना, भिंती उभ्या राहिल्या की वाट लागते सगळी. म्हणून आपल्यामध्ये जेव्हा असे अडसर येतात ना, त्याला वळसा घालून पुढे जाता आलं पाहिजे. तिथे डोकं आपटत बसाल तर डोकं फुटेल, मधली भिंत फुटत नसते. त्यामुळे ती भिंत तशीच ठेवायची आणि आपण त्याला क्रॉस करून पुढे जाता आलं पाहिजे. वळसा घालून जा, पण हे अडसर मागे टाकायचे आणि आपल्याला आपली फॅमिली घट्ट बांधता आली पाहिजे. ती बांधायला, ती एकदा बांधली ना आपल्या बोलण्यातून, की आपल्यावरचा विश्वास सगळ्यांचा वाढतो आणि हळूहळू आपण सगळ्यांशी व्यवस्थित रिलेट करू शकतो, बोलू शकतो. तुमची ही ताकद पाहिजे की तुमच्या सासरची सगळी मंडळी त्यांची गुपितं तुम्हाला सांगतात फोन करून. ही आपली ताकद पाहिजे. हा विश्वास आपण त्यांना द्यायला पाहिजे की मला काहीही सांगा, माझ्याकडून लीक होणार नाहीये. तुमच्याशी बोलायला आली पाहिजेत लोक, तुम्हाला सांगायला आली पाहिजेत लोक. हे तुमचं मोठं मापदंड असेल तो आपल्या यशस्वीतेचा. आणि हा आपल्याला कोणाला सांगायला जायचं नाही, आपलं काही प्रगती पुस्तक नाहीये. पण आपल्यासाठी ती समाधानाची बाब असेल की आपण आपल्याशी जसं आपण इतरांशी बोलतो, आपल्याशी तसेच सगळे बोलतात. कारण आदर हा आधी आपण दुसऱ्यांना द्यायला लागतो, तेव्हा आपल्याला तो मिळतो, तो नुसता मिळणार नाही. यासाठी आपलं बोलणं आपल्या ताब्यात पाहिजे. पटकन एक छोटीशी कथा सांगते, मुद्दाम सांगते की काय संयम असतो, काय विवेक असतो, पटकन सांगून जाते. कृष्णाने जेव्हा गोकुळ सोडलं आणि कृष्ण द्वारकेमध्ये आता येऊन राहिले, तर त्यांना आठवण यायची गोकुळाची. तर त्यांनी अक्रूराला पाठवलं की जा रे बाबा बघून ये, गोकुळात सगळं ठीक आहे ना, सगळेजण व्यवस्थित आहेत ना. तेव्हा अक्रूर तिकडे गेला, त्याने बघितलं सगळ्यांना आठवण कृष्णाची रोज येते म्हणाले, पण आता काय करायचं कळत नाही. तर शेवटी राधेला भेटायला गेला अक्रूर. आणि अक्रूर राधेला असं म्हणतोय की तुला कसं वाटतंय कृष्ण इथे नाहीये, तर तुला काही निरोप द्यायचा आहे का. तर ती पटकन म्हणाली की त्याला म्हणावं तू इकडेच कायमचा. एवढंच ती बोलली आणि थांबली. इकडेच तू कायमचा, तिला म्हणायचं होतं कायमचा निघून ये, पण ती तेवढं बोलून थांबली. 2 क्षण थांबली, विचार केला आणि मग म्हणाली तो जिथे राहतोय तिथे त्याला सुख असेल, तर त्याचं सुख हे माझं प्रेम आहे. हे तिने पटकन सांगून टाकलं. आता यामध्ये कोणत्या कोणत्या पायऱ्या आल्या बघा. उत्स्फूर्त तिची इच्छा झाली. आपल्याला अशा अनेक इच्छा होतात, पटकन आपण बोलू अरे, आणि मग वाटतं नाही नाही बोलायला. आपल्याला संतुलित करता आलं पाहिजे, स्वतःला संयमित करता आलं पाहिजे. तर तिला जे अकस्मात पूर्ण होतं ते तिने थांबवलं. ती थांबली, याचा अर्थ तिने स्वतःला विवेकाने थांबवलं. तिने नंतर विचार केला, याचा अर्थ तिने विचारांचं नियमन केलं आणि नंतर आपल्या मनातल्या सगळ्या भावनांचं निरसन केलं. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या टप्प्याटप्प्याने होणं महत्वाचं आहे. आपल्याला कितीही गोष्टी आवडत असल्या तरी त्या जर का नसतील मिळत, त्यासाठी आतताईपणा करणं, हटवादीपणे वागणं हे सोडून देऊन प्रगल्भपणे संयमित स्वतःला करणं आणि त्याप्रमाणे संवाद साधणं ही आपल्या हातातली गुरुकिल्ली असं समजा. तेव्हा जिभेचे हे 2 उपयोग आहेत जे आपलं जगणं अतिशय सुंदर करू शकतात. आणि यानंतर शेवटच्या गोष्टीकडे वळूया. आपल्या हातात
वेळ कमी आहे, पण त्वचा म्हणजे आपला स्पर्शाची भावना फार सुंदर आहे. मला नेहमी असं वाटतं की हा स्पर्श नसता तर आपलं आयुष्यच राहिलं नसतं कदाचित. कारण सगळ्यात पहिला कुणाला स्पर्श आठवत असेल तर प्रत्येकाला आपल्या आईचा स्पर्श आठवतो. तिने आपल्याला अगदी पहिली महिने आपल्या नाही लक्षात राहत, 3 वर्षापर्यंत काही लक्षात राहणार नाही, पण त्याच्या पुढे आपल्या आईचा सततचा आश्वासक स्पर्श आपल्याला खूप खूप प्रकारे मानसिक ताकद देतो. आणि ज्यांना हा स्पर्श झालेला असतो त्यांची आयुष्य सकारात्मकतेकडे जातात. ज्यांना तो मिळत नाही त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात. हे काही मी भविष्य नाही सांगत आहे, हे असं घडतं. कारण तो स्पर्श आहे ना, त्यातली जी ताकद आहे ती फार महत्वाची. मांजर बघा आपल्या पिलांना चाटत असते सारखी. काय असतं हे चाटणं? ते फक्त साफसफाई असते का? स्वच्छ ठेवणं असतं का? नाही. ते करताना त्या पिलांना ती ऊब मिळते, तिचा तो खरखरीत स्पर्श असला तरी ती आपुलकीची भावना त्यांना मिळत असते, जी आपल्या मनाला खूप चांगल्या प्रकारे ना अशी नर्चर करते. ह्या भावना आपल्या मनाच्या पोषणासाठी फार आवश्यक आहे. स्पर्श फार आवश्यक. आईने बाळाला थोपटणं, कपाळावर, डोक्यावर, छातीवर, पाठीवर थोपटून थोपटून झोपवणं अतिशय आवश्यक. परदेशामध्ये आज मुलांना जेव्हा टेडी बिअर सारखे प्रकार वापरायला लागतात ना, हे फार दुर्दैवी गोष्ट आहे. आज आपणही ते आपल्याकडे आणायचा प्रयत्न केला. आपणही आपल्या मुलांसाठी मोठे मोठे टेडी बिअर आणतो. हे चुकीचं आहे. आपण असताना त्यांना टेडी बिअरची गरज नसावी. आपण उगाच ते म्हणजे हे मार्केटिंगचे फंडे आहेत, आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं हे खूप छान आहे, मुलांना आवडतं. मुलांना तुमचाच स्पर्श आवडतो. या पलीकडे कुठला स्पर्श नको. आपण कुशीत घेणं, आपण कडेवर घेणं, आपण भरवणं, आपण थोपटणं, आपण चापट मारणं सुद्धा त्यांना ते हवं असतं. तो स्पर्श महत्वाचा. आणि त्या स्पर्शाने न्हाऊन जी मुलं निघतात ती मोठेपणी स्वतःला सुरक्षित समजतात. ही सुरक्षिततेची भावना त्या स्पर्शातून येत असते. मग फक्त आईनेच करावा का असं नाहीये, वडील आहेत, वडिलांनी अंघोळ घालावी, छान मॉलिश करावं मुलाला आपल्या तेलाने. हे स्पर्श महत्वाचे आहेत. हे स्पर्श निष्ठू दिले ना आयुष्यात काय कमावलं आपण? मग पैसे कमवून हे काही मिळणार नाही आपल्याला. पैसा एक बाजूला आहे हो कमवायचा, पण ह्या गोष्टी आपल्याला कमवता आल्या पाहिजेत, कारण त्या आपल्या मुलाच्या भविष्यासाठी फार महत्वाच्या असतात. त्याला मानसिक सुरक्षितता, भावनिक सुरक्षितता या सगळ्यातून मिळत जात असते. आणि हा स्पर्श फक्त लहान मुलांना हवा असतो का? नाही. पुढे जाऊन आपल्याला सुद्धा हवा असतो. ठराविक स्पर्शांपलीकडे एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला थकल्यावर पाठीवर थोपटणं, दमलीच म्हणणं, त्या स्पर्शातून ती भावना एवढी चटकन पोचते की क्षणात तो सगळा क्षीण दूर होऊन जातो बाईचा. का? तर नवऱ्याने पाठीवर नुसती थाप मारली, बरं वाटत, काही कष्ट वाटत नाहीत. मग बोलायलाही नको दमलीस म्हणून, नुसता स्पर्श खूप काही सांगून जातो. स्पर्शातली ताकद आपल्याला जगणं नेमकं कसं सुंदर असू शकतं हे सांगून जाते. त्या स्पर्शाची भूक राहिली ना मनात तर माणूस कायम अतृप्त राहतो. हे स्पर्श फार महत्वाचे असतात, जे ज्येष्ठांना सुद्धा आवश्यक. नाना पाटेकरच्या एका सिनेमामध्ये तो अतिशय अतिशय बोचरं वाक्य मुलांना विचारतो मोठ्या, की काय रे बाबा आपल्या बापाला शेवटचा कधी शिवलास? हे वाक्य इतकं हृदय चिरणारं आहे ना. बापाला शेवटचं कधी शिवलास? आठवावं लागतं त्याला, मी कधी माझ्या वडिलांच्या पाठीवरून, डोक्यावरून, कपाळावरून हात फिरवला बरं? ह्या गोष्टी करायला पाहिजेत. त्यामुळे आपलंच नाही परत त्यांचंही आयुष्य सुंदर होतं. त्यांनाही गरज असते स्पर्शाची. त्यांना कुणीतरी थोपटावं वाटतं. नुसतं थोपटलं तरी बांध फुटतो बघा. रडायला लागतात. काय 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 होत असतं. पण हे ओळखून वागता आलं पाहिजे आपल्याला. त्याशिवाय म्हणजे ह्यातली काही मजा म्हणत नाही, पण ह्यातलं जे सुख आहे ना आंतरिक मिळणारं, ते कुठच्याच बाईने बाहेरून येऊन कामाला आपण ठेवली आपल्या आई-वडिलांच्या सेवेला, तर ते सुख त्यांना मिळत नाही. ते आपणच द्यायला लागतं. म्हणजे अगदी मी असं उदाहरण बघितलंय, की एका मुलाचे आई-वडील म्हणजे वडील जे आहेत त्यांना टॉयलेटला जाताना ते टॉयलेट ना कोरडं लागायचं. त्याला पाणी पायाला नाही लागता का? अशी त्यांना एक विचित्र सवय होती. पण त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा त्यांचा मुलगा
60व्या वर्षाचा तो येऊन त्यांनी असे मोठे मोठे साड्यांचे कॉटनचे तुकडे तयार केले होते नवरा बायको दोघांनी. बाबा जाणारे टॉयलेटला, म्हटलं की पाणी असेल तर सगळं स्वच्छ पुसून घ्यायचे ते टॉयलेट आणि मग बाबांना हात पाठवायचे. म्हणजे ह्या गोष्टी, प्रत्येक गोष्टींची जाण ठेवणं किती महत्वाचं आहे बघा. त्या जाणीवा नाही ठेवल्या ना तर आयुष्यात कितीही कमवा पैसा, तर काहीच महत्व राहत नाही. आपलं जगणं आपल्याला सुंदर करायचंय, बस मला एवढंच माहिती पाहिजे की मला सुंदर करायचंय जगणं. मग त्यासाठी मला कुठल्याही ब्युटी पार्लरची गरज नाहीये. मी कामापुरती जात असेल कुठे ब्युटी पार्लरमध्ये, दॅट इज व्हेरी डिफरंट. पण मला सुंदर राहायचं असेल, जगणं सुंदर करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातून मी माझ्याबरोबर माझं कुटुंब किती छान प्रकारे सुंदर करू शकते, त्यांचंही जगणं आनंददायी कसं करू शकते, ह्या गोष्टी ह्या सगळ्यामध्ये लपलेल्या आहेत. त्या फक्त आपल्याला उलगडायच्या, त्याच्यावरच्या गाठी सोडल्या की सगळं मोकळं आहे आपल्यासाठी. किती आणि काय कराल, स्काय इज द लिमिट असं म्हणतात ना, तसं आहे. त्यामुळे हे सगळं करताना शेवटाकडे जाते की महत्वाची एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, की हे सगळं करताना एक भान कायम पाहिजे की जसं आपण बघतो तसा तो आपल्याकडे बघत असतो, जसं आपण ऐकतो तसा तो आपलं सुद्धा ऐकत असतो. या सगळ्या गोष्टी आपण भान ठेवून करायच्या आहेत, म्हणून त्याचं सुद्धा भान आपल्याला ठेवायचंय. त्यामुळे मला शेवटी जाताना हे परत आम्हाला त्याशिवाय करमत नाही की संतांनी काय बघितलं नेमकं विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये, तर त्यांना ते रूप इतकं गोड साजिर का दिसलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं का म्हणतात ते. संत सगळे निर्गुणावर प्रेम करणारे आहेत, निर्गुण भक्ती करणारे, आणि मग ते सगुण रूपातली विठ्ठलाची मूर्ती सुंदर दिसते असं का म्हणतात. कारण त्यांना ते विश्व त्याच्यामध्ये दिसतं, त्यांचं मन तेवढं नितळ आहे म्हणून त्यांना ते दिसतं. तेव्हा परमेश्वर किती सुंदर आहे, त्याचं असणं किती सुंदर आहे आणि ते असणं आपण अनुभवणं सुद्धा किती सुंदर आहे. ज्यांचा ज्यांचा ह्या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे त्यांनी हे कायम आपण मनात ठेवायचं की आपल्या आसपास तो आहे आणि तो आहे म्हणून आपलं जगणं सुंदर आहे आणि तो आपल्याला बळ देतो. व दिवसाच्या शेवटाला आपल्याला जे जे काही आजच्या दिवसात चांगलं मिळालंय ते त्याच्यावर सोपवून टाकावं, अर्पण करावं त्याला, की हे सगळं तुझं आहे, तू दिलंस आम्हाला, आमचं काही नाही बाबा याच्यामध्ये, तू दिलंयस. हे केल्यावर मन जे मोकळं होईल ना आपलं, तर इतर कुठल्याही मोटिवेशनल गुरुकडे जाऊन होणार नाही, ना कुठले व्हिडिओ बघून होणार आहे, ना पुस्तक वाचून होणार आहे. आपण स्वतःला त्याच्या स्वाधीन करून टाकलं ना, तू आहेस म्हणून सगळे, बस आपले सगळे ताण हलके होऊन जातील आणि आपलं जगणं खरंच सुंदर होईल. यासाठी हा सगळा प्रपंच आज मांडला. कसा विषय मांडावा कळत नव्हता, वेगवेगळ्या गोष्टी मनात आल्या, जगणं सुंदर कसं असू शकतं. तर आज अचानक मनात आलं की हे अशा प्रकारे मांडूया की 5 ज्ञानेंद्रियांद्वारे कसं होईल. पण एवढंच नाही, आपले हात सुद्धा देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, ज्या हाताना निर्मितीचे डोहाळे आहेत, नवीन नवीन काहीतरी करत राहायची आवड आहे, सवय आहे, ते हात सुद्धा सुंदर आहेत. ते पाय सुंदर आहेत, ज्यांना चांगल्या ठिकाणी जायची आवड आहे, ते पाय सुद्धा सुंदर आहेत. हे सगळं शरीर सुंदर आहे, हे शरीर सुंदर आहे म्हणून आपलं जगणं सुंदर आहे. यासाठी जगण्यावर भरभरून प्रेम करूया. आणि सगळ्यांना विनंती आहे, आपल्यापैकी कुणालाही मनात काहीही असेल, एकमेकींशी बोला, सायलीशी बोला, माझ्याशी बोला, आपण सगळ्या एकमेकींसाठी उपलब्ध असूया. काही मनात आलं तरी एखाद वेळेस दिवसाचे 15 मिनिटं आपण एकमेकींसाठी काढत असू की मला एवढा एवढा वेळ कोणी देईल का, मला बोलायचंय, तर तो देणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपणच एकमेकींना जसं बांधू तसं आपण आपल्या फॅमिलीला बांधत जाणार. यासाठी हा आजचा विषय मला सादर करण्यासाठी, इथे उलगडण्यासाठी सायली आणि कल्पेश आपल्या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानते. मला खूप छान वाटलं बोलताना आज आणि हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण जगणं हे आपला प्रत्येकाचा अधिकार आहे, पण तो नुसता अधिकार म्हणून कोरडा आपल्याला ठेवायचा नाहीये, तर त्याच्यामध्ये मायेचा ओलावा आपल्याला भरायचा आहे. तेव्हा हे जगणं अतिशय सुंदर होईल. माझ्याकडून तरी मी ही खात्री आपल्याला देऊ इच्छिते. चांगलं वाईट घडतच राहतं आयुष्यात, त्याला कोणीच जबाबदार असतं असं नाही, पण ते सगळं पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. दुःखातही आनंदी राहता आलं पाहिजे, सुखातही आनंदी राहायला पाहिजे. सोपं नाहीये, सांगणं फार सोपं आहे. पण कुंतीला जेव्हा कृष्ण विचारतात की तू काय मागशील पुढल्या जन्मी, तर ती म्हणते मला दुःख दे भरपूर पुढल्या जन्मात. कुणी मागत नाही दुःख, सगळे आपण सुख मागतो.
दुःख का मागते कुंती, तर त्या निमित्ताने मी तुझी आठवण काढीन. सुखात आम्हाला कुणाला तुझी आठवण येत नाही, पण दुःखात नक्की होईल, म्हणून मला भरपूर दुःख दे, असं कुंती सांगते. आपण सुख मागूया, पण त्या सुखामध्ये सुद्धा त्याची कायम आठवण ठेवूया मनामध्ये, जागती आठवण ठेवू. म्हणजे आपण ग्रेट नाही, आपल्यापेक्षा कोणतरी आहे वर, ही भावना मनात असणं गरजेचं राहील. तर अशा प्रकारे आपल्या सुंदर आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि इथे थांबते. धन्यवाद. थँक्यू सो मच श्रुती मॅम. श्रुती मॅम, एक प्रश्न होता की ते रामरक्षाबद्दल आपण सांगितलं ना, म्हणजे तुम्ही तेच म्हणाल की त्यात रचं उच्चारण जास्त आहे, म्हणून त्यात तुम्हाला अजून काही ऍड ऑन करायचं होतं. म्हणजे त्या एक मॅडम विचारत होत्या की रामरक्षाबद्दल अजून काहीतरी तुम्ही सांगणार होतात आणि पॉईंट हो, राहिला असं म्हणाल. रामरक्षेचं महत्व मी सांगते की त्यात आपल्या सगळ्या अवयवांसाठी रामाचं एक एक नाव आहे बघ. शिरो मेरा गवप्पा तू भालम दशरथात, म्हणजे सगळं डोक्यापासून पायापर्यंत. तर आपल्याला ज्या अवयवाला त्रास असतो ना, म्हणजे कोविड काळात हे बऱ्याच जणांनी प्रूव्ह केलं म्हणे की हृदयम जामदग्नेजित असं ती माणसं म्हणत राहायची. कारण कोविड कसं होतं की तुमच्या हार्टवरच थेट आघात होत होता फुफ्फुसांच्या द्वारे. तर हृदयम जामदग्नेजित ते सातत्याने म्हणत राहायची लोक. तर त्यातनं ती बाहेर आली, अतिशय क्रिटिकल कंडिशन मधनं सुद्धा बाहेर आली. म्हणजे आपल्याला ज्या अवयवाला त्रास आहे त्या अवयवाचं आपण सातत्याने नाव घेतलं तर तो त्रास आपला कमी होतो, असं शास्त्र सांगतं. थँक्यू मॅम. आणि आता ह्या खूप साऱ्या ह्यातल्या महिला ज्या आहेत त्या प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत किंवा खूप जणांनी गर्भधारण केलेलं आहे, तर मग त्या तुम्हाला विचारतात की आता कुठली काही पुस्तकं तुम्ही सजेस्ट करू शकाल का की त्यांनी आता पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड राहावा यासाठी वाचली पाहिजेत. तर एक 2-3 नावं तुम्ही त्यांना सांगितलीत तर त्यांना नक्की मदत नक्की होईल. सांगते मी. मोगरा फुलला म्हणून एक गोनी दांडेकरांचं पुस्तक आहे. संपूर्ण चरित्र ज्ञानेश्वरांचं आहे, पण ते अतिशय वाचनीय आहे. ते वाचताना ना तुम्ही आपोआप आतून एक जिव्हाळा दाटून येतो तुमच्यामध्ये, आपोआप येतो. आणि तो तुमच्या ह्या पिरियडसाठी फार आवश्यक राहील, की जरी आपण वाचतोय की त्यांच्यावर अन्याय झालाय, पण त्याच्याकडे बघण्याची त्यांची जी सकारात्मक दृष्टी आहे ना, ती आपल्याला खूप चांगलं बळ देते. त्यामुळे मोगरा फुलला चांगलं आहे. पुस्तकं भरपूर चांगली आहेतच अर्थात, पण रामदास रामदास स्वामींचं पुस्तक आहे भेदिले सूर्यमंडळा म्हणून एक पुस्तक आहे. रवींद्र भट लेखक आहेत त्याचे. भेदिले सूर्यमंडळा हे सुद्धा या काळात वाचायला अगदी हरकत नाही. म्हणजे अगदी मोठे ग्रंथ नाही वाचू शकलात तर ही पुस्तकं आपल्याला नक्की आधार देतील. आणि राजा शिवछत्रपतींची तर कुठलीही पुस्तकं एनी टाइम वाचनीयच आहेत आणि ती नक्की वाचावीत. राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक आहे, ते नक्की वाचावं. कार्व्हरचं पुस्तक छान आहे. कार्व्हरनेच केलेलं का ह्या गोष्टी आता वाचायच्या ना, की हे बळ आहे ना ते आत्तापासून आपल्या लेकराला मिळेल पोटात असल्यापासून, किंवा आता जन्माला आलेलं आहे तर तसंही मिळेल, की हे फार महत्वाचं आहे की हाऊ टू स्ट्रगल, कसं करायचं नेमकं ते स्ट्रगल, आणि त्यातही आनंदी कसं राहायचं हे आपल्याला त्यातून नक्की कळतं. त्यामुळे ही अशी अनेक पुस्तकं आहेत, मला जशी आठवतील मी सायलीला मेसेज करून सुद्धा सांगेन, मग ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. थँक्यू मॅम. मॅमच्या मुलाचं वैशिष्ट्य असतं की तो वयाच्या 3.5व्या वर्षी वाचायला लागलेला. म्हणजे जेव्हा आपल्याला अक्षरं ओळख पण येत नाही तेव्हा तो वाचायला लागलेला. म्हणजे त्याचं क्रेडिट ऑफकोर्स श्रुती मॅमला जातं की त्याला घेऊन रोज बसायच्या आणि ते दोघं मिळून ते पुस्तक त्याला वाचून दाखवायच्या तर तो 3.5व्या वर्षी वाचायला लागला. तर ती खूप कमाल होती. म्हणजे म्हणजे खूप मोठं आश्चर्य आहे ते. तर मी एखाद पार्टिसिपेंटला रिक्वेस्ट करेन की तुम्ही सांगा 1-2 पार्टिसिपेंट्स की कसं वाटलं तुम्हाला, मग आपण आभार प्रदर्शन करूया. तृप्ती मॅम, तुम्हाला आवडेल बोलायला ओव्हरऑल सेशन बद्दल तुमच्या प्रतिक्रिया? हो, मी स्वतः फार ओके. श्रुती मॅमचा आवाज येत नाही का? श्रुती बोलते मॅम, आवाज येतोय हा. तृप्ती मॅमचा? नाही येत नाही येत. थोडं म्हणजे केलेलं आहे. आता येतोय का आवाज? हो, येतोय हा, येतोय, आता बोला. येतोय. हा, ऍक्च्युली मी म्हणत होते की मी स्वतःच एक 5 ते 10 मिनिटं लेट झाले होते जॉईन करायला, आणि मी पहिल्यांदाच अटेंड केलं असं लेक्चर. असं मी कधी अटेंड नव्हतं केलं आतापर्यंत. म्हणजे स्कूलमध्ये वगैरे व्हायचे, कॉलेजेसमध्ये वगैरे किंवा ऑफिसमध्ये वगैरे असं, पण खूप छान वाटलं. एक अनुभव, त्यांनी बरेचसे अनुभव सांगितले, काही गोष्टी सांगितल्या, त्या पण खूप मला आवडल्या आणि छान वाटलं असं. तर
तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा. सो थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि थँक्यू सायली मॅम, तुम्ही एवढं छान म्हणजे सेशन मध्ये आम्हाला इन्क्लूड केलं, त्याच्यामुळे तुमचं पण आभार आहे. थँक्यू तृप्ती मॅम, थँक्यू सो मच. येस, अजून कोणाला बोलायचं? सायली महाजन मॅम किंवा सुजाता पावशे मॅम, एखाद. येस, स्नेहल मॅम. येस, स्नेहा मॅम बोला. मॅम, तुमचे लेक्चर ऐकून ना खूप छान वाटतं ऍक्च्युली. म्हणजे जे कालांतराने सगळं मागे पडत चाललंय, आजच्या लेक्चर मध्ये तुम्ही पुन्हा एकदा जगणं, जीवन काय आहे, खरंच किती सुंदर आहे. जसा आज आपला टॉपिक आहे तशा प्रमाणे तुम्ही ती जागृती पुन्हा करून गेली की नाही, हे जीवन आहे. आपण जे जगतो ते नसून आपण त्या सगळ्या गोष्टी खूप फेक करायला लागलोय आता. त्यामुळे पुन्हा एकदा ना म्हणतात, जसं झोपलेल्याला जागा केलं गेलं तसं हे लेक्चर होतं आज. खूप छान वाटलं. म्हणजे मी आज खरंच, माझी तब्येत बरी नाही, मी मॅडमना पण म्हटलेलं की मी व्हिडिओ ऑफ ठेवणार आहे, पण तुमचे ते बोल ऐकून, तुमच्याकडे ते बघून मी लिटरली आज 2 दिवसानंतर उठून ही कंगवा पण मी आत्ता केलीये. आणि मी म्हटलं नाही, मला इतकं बरं वाटलं, हे काहीतरी वेगळं आहे. सो थँक्यू सो मच मॅम. तुमच्याशी कनेक्ट झालो ना, खूप म्हणजे कुठेतरी केलेलं कुठेतरी पुण्य म्हणून सायली मॅडम तुम्ही आमच्या आयुष्यात आलात. अँड थँक्स अ लॉट फॉर एव्हरीथिंग मॅम. येस, थँक्यू स्नेहा मॅम, थँक्यू सो मच. श्रुती बोलते मॅम, मगाशी एक असा पण प्रश्न होता की तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव विचारत होते, जेणेकरून हा. त्यांना तुमचं काही कीर्तन वगैरे असेल तर ते ऐकायला मिळेल, किंवा तुम्ही जी म्हणजे मी त्यांचा फॉलो करते चॅनल, तर मॅडम प्रत्येक सणाविषयी एक आगळी वेगळी माहिती आपल्याला प्रोव्हाइड करतात. तर मॅडम तुमचं नाव सांगाल युट्यूब श्रुती चॅनलचं? बोंद्रेच नाव आहे. इंग्लिशमध्ये टाईप करा, श्रुती बोंद्रे, BONDRE. तर त्यात बरेच ललित लेख आहेत, मुलांसाठी पण काही गोष्टी आहेत, किंवा काव्यातले मुक्त संवाद आहेत छोट्या छोट्या कवितांचे. पण म्हणजे असं आहे, माझ्या याच्यात काही तुम्हाला बघायला मिळणार नाही, ऐकायला मिळेल फक्त. एवढंच मात्र आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला एरवी युट्यूब बघायची सवय असेल तर तुम्ही हे लावून मुलांना ऐकवू शकता, तुम्ही स्वतः ऐकू शकता. श्रुती बोंद्रे इंग्लिशमध्ये टाईप करा, म्हणजे तुम्हाला मिळतील सगळे व्हिडिओ. थँक्यू श्रुती मॅम. एक लास्ट फक्त प्रीती मॅडमचा आपण फीडबॅक घेऊया आणि हा. थांबूया. येस प्रीती मॅम. हॅलो हॅलो मॅम, तुम्ही खूप छान सांगता. ऍक्च्युली पहिल्यांदा तुम्हाला बघूनच मला इतकं आनंदी वाटते, स्माइलिंग फेस आणि एकदम पॉझिटिव्हिटी वाटते तुम्हाला बघितल्यानंतरच. आणि मग तुम्ही जे बोलता ना ते ऐकून म्हणजे असं वाटतं की, म्हणजे आजचं सेशन तर असं वाटत होतं की तुम्ही फक्त सांगत जा आणि आम्ही ऐकू. आणि इतकं सुंदर वाटते ना तुमचं बोलणं. म्हणजे खूप थँक्यू मॅम. सायली मॅम, तुमचं पुढे पण आम्हाला खूप काही म्हणजे छान छान गोष्टी शिकायला भेटत. म्हणजे ऐकलं पण नाही असं काही काही गोष्टी इतकी छान तुम्ही सांगता आणि प्रॉपर वेगळी. तर खूप खूप थँक्यू मॅम. एक सुजाता मॅडमचा लास्ट ऐकूया आपण आता, एकदम लास्ट. थँक्यू प्रीती मॅम, थँक्यू सो मच. येस सुजाता मॅम. आजचं सेशन मी खूप रिलेट केलं. लाईक एक स्पर्शाचं सांगितलं मॅमनी की एक स्पर्श, आपल्या मुलांना आपला स्पर्श खूप जास्त जवळचा असतो. लाईक माझ्या मुलीचं पण असं आहे की ती झोपली ना तर तिला हात लागतो अंगावर. म्हणजे कधी पण रात्री तिला जाग आली की ती सांगते की मम्मा हात टाक माझ्या अंगावर. म्हणजे तो एक सेफ्टी किंवा ते जे म्हटलात ना तर ते आहे तिच्याकडे. म्हणजे तिला तसं वाटतं. काल माझी एक एक्झाम होती म्हणून मी पहाटेच ठाण्याला गेली होती. तर मला हे जाणवलं की जेव्हा मी घरात असते, भले मी लवकर उठली तर ती उठत नाही. काल मी लवकर बाहेर पडली तर ती खूप लवकर उठली आणि खूप जास्त लवकर उठली. आणि मग ती शोधत होती मला. म्हणजे मे बी तो प्रेझेन्स असतो ना आपल्या घरातला, भलेही आपण त्यांच्या बाजूला नसेल पण तो प्रेझेन्स त्या मुलांना जाणवतो. आणि काल मी घरात नव्हती तर तिला तो जाणवत होता की मम्मा नाहीये घरात. म्हणजे तिला खूप सांगितलं की मम्मा इकडे गेलीये किंवा मम्मा वॉशरूम मध्ये आहे, तर तिला ते पटत नव्हतं. तर मग आपला जो वावर आहे तो खूप जास्त मला असं वाटलं की जाणवलं त्यांना. आणि सेकंड थिंग हे पण की जे आपण ऐकतो ना, म्हणजे माझी मुलगी फार लवकर बोलत नव्हती, एक 4 वर्षाची झाली तरी ती बोलत नव्हती. पण ती श्लोक म्हणायची, कारण मी म्हणत होते सारखी ती श्लोक. किंवा आपण आरती म्हणतो, तिला आरत्या सगळ्या पाठ होत्या, कारण रोज संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेस. मग तो एक हे होतं की डॉक्टरांचं म्हणणं होतं की ती जनरल बोलत नाही पण ती हे सगळं बोलते. म्हणजे मी रेकॉर्डिंग करून त्यांना पाठवलं होतं की ती मंत्र म्हणते, कारण तिचे उच्चार पण बऱ्यापैकी स्पष्ट होते. ती गणेश स्तोत्र, गणपती स्तोत्र पण खूप उत्तम म्हणायची. कारण तिचे जे म्हणजे ऐकल्यानंतर मुलं म्हणतात हे मला खूप पटलं. म्हणजे ते खूप रिलेट केलं मी की हो, मुलं ऐकल्यानंतर तसं बोलतात. आता पण ती महिषासुरमर्दिनी स्तोत्र खूप छान म्हणते, पण मग तिला ते सेम म्हणता येत नव्हतं. मग तिने मला सांगितलं की मम्मा मम्मा हे असं नाहीये मम्मा, असं. मग तिच्यासाठी मग मी ते शिकून घेतलं
एक आहे हम्म. माझी फ्रेंड, तर ती खूप सुंदर शिकवते, कारण आपलं उच्चार पण व्यवस्थित झाले पाहिजे. तर हो. आता ती मला सारखं सांगते की मम्मा हे बोल, मम्मा हे बोल. म्हणजे ती मला सुरुवात करून देते की मम्मा हे बोल. मग आपण बोललं की मग ती आपल्या मागे बोलायचा प्रयत्न करते. किंवा हम्म, आता हम्म. जे राम आएंगे आएंगे, आज ती तिच्या कझिनला सांगते की दादा, आपण ना रामाचं मंदिर बांधूया. म्हणजे घरात खेळताना आपण ना रामाचं मंदिर बांधूया, मज्जा आहे ना. म्हणजे तिला फार जास्त कळत नाही, पण तिला हे कळते की आपण रामाचं मंदिर बांधूया. तर माझं हे म्हणणं आहे, म्हणजे मला ते मी खूप रिलेट केलं. तुम्ही म्हणताय की आपण जे वागतो किंवा घरात जे वातावरण असतं त्याचा खूप परिणाम मुलांवर होतो, किंवा जे आपण बोलतो, किंवा मग त्यामुळे ती मुलं खूप छान ऐकतात आणि हम्म. त्याप्रमाणे ते बोलतात. म्हणजे आज मी खूप खूप छान वाटलं. म्हणजे मी सांगू नाही शकत की काय वाटतंय मला ते ऐकून. थँक्यू सुजाता खूप मॅम. पॉझिटिव्ह. येस, सॉरी श्रुती मॅम. नाही श्रुती नाही. धामणकर मॅम नाही, त्याने हँड रेज केलेला. पण आता ओमचा धीर संपलेला आहे, तुम्ही युट्यूब मध्ये ऐकलं असेल. श्रुती मॅडमने जेव्हा बघितलं तर बिचारा 8:30 डॉट 8:30 पासून मला बोलते, आई चल झोपायला, आई चल झोपायला. तर आपण आता थांबूया, मी त्याला दिलेले धीरची वेळ आता संपले. हो. सो श्रुती मॅम, आपला आजचा म्हणजे जे गेले 2 आपण इमोशनल वेलबिंगचे सेशन घेतले, तर त्याचा रिझल्ट आज आपल्याला मिळाला असं म्हणू शकतो. पण आजचा शो आपला एकदम हाऊसफुल होता. म्हणजे आमच्या झूमचा लिमिट 100चा आहे. तर जेव्हा ओके. पीक वेळ होती, आता आपली वेळ पुढे निघून गेली, पण जेव्हा सेशन सुरू होतं तेव्हा 99, 98, 99, 98 असे पार्टिसिपंट्स जॉईन होते. म्हणजे श्रुती मॅडमचं सेशन आहे, मग आज काही करून यायलाच पाहिजे असं सगळ्यांनी प्रायोरिटी दिलेली आणि त्याप्रमाणे सगळे आले आणि खूप खूप एन्जॉय केलं. थोडक्यात माझा पण एक्सपिरियन्स सांगते की रामरक्षा, मी जेव्हा ओम लेबरमध्ये होते तेव्हा मी कंटिन्यू रामरक्षा वाचत होते आणि त्यामुळे ते पेन पण माझे खूप सुसह्य झाले. म्हणजे माझं लेबरचा जो ड्युरेशन होता तो पण खूप कमी झाला आणि ओम पटकन बाहेर आला असं बोलू शकतो. मला ते जाणीव कमी झाली त्या पेनची. मे बी ते कॉन्ट्रॅक्शन्स असतील, पण ती जाणीव खूप कमी झाली. तर आहे रामरक्षा. आणि गोष्टींचं पण मला एक शेअर करायला आवडेल की श्रुती बोंद्रे मॅडमने पॅरेंटिंग सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांना पण सांगते, माधुरी पुरंदरेंची पुस्तकं रेफर करायला सांगितलेली. तर मग त्यात असं डे टू डे लाईफ मधले आहेत की मुलांचे सगळे रिलेटिव्ह म्हणजे आजी आजोबा काका काकी हे कसे आहेत ह्याबद्दल एक एक छोटे छोटे पुस्तक आहे, यश आणि राधाचं. तर मग ती पुस्तकं मी नुसती ओमला वाचून दाखवायची. आणि श्रुती मॅम, तुम्हाला माहिती त्याचं काही तात्पर्य वगैरे काही नसतं, पण ओमच्या त्या वागण्या बोलण्यात ती सगळी गोष्टी त्याला रिलेट करतो तो, की मला खरं. हंतरून काढताना मदत करतो आणि मग मी यश सारखी नदी बनवली. तर तो अशा छोट्या अरे. छोट्या गोष्टी रिलेट करतो आणि त्यातून त्याला मॅच्युरिटी येते. म्हणजे असं काही वेगळं त्याला हम्म. शिकवायला नाही लागत. तर त्या बरोबर आहे. गोष्टीतून खूप सोप्या होतात म्हणजे हम्म. मुलांसोबत डील करणं. खरं खरं. आणि श्रुती मॅम, सुजाता मॅम ज्या आता बोलल्या, तर त्यांनी पण आपण एक समाजाचं देणं लागतो म्हणून पहिलं बाळ दत्तक घेतलेलं, तर ते सेकंड अरे वा. बाळासाठी ट्राय करतात. तर हो. आणि त्यांना ती मुली जेव्हा मोठी होत होती तेव्हा ती ऑटिझम फेस करत होती, पण सुजाता मॅम तिच्यासोबत स्ट्रॉंगली उभ्या राहिल्या आणि आता ते तिच्यातली इम्प्रूव्हमेंट सांगत होत्या. तर त्या पण खूप छान एकदम खरंच मेहनत छान. घेऊन सगळं करतायत छान. आणि खरंच श्रुती मॅम खूप छान, म्हणजे एक खूप नवीन गोष्टी म्हणजे कदाचित त्या तुमच्या जनरेशनमध्ये खूप जनरलाइज असतील, पण आमच्या हम्म. जनरेशनसाठी खूप हरवून गेलेल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी, जसं चंद्राला धागा वाहणं असेल किंवा फुलांचा सुगंध घेणं, यात किती आनंद असू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्हाला आमचं जीवन अजून किती सुंदर करता येईल हे कळलं. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. थँक्यू. थँक्यू. आम्ही खूप भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे आहे. वक्ता आम्हाला सगळ्यांना मिळते. आमचं खूप नशीब आहे. माझंही खूप जणांनी तेवढंच असं भाग्य मेन्शन आहे. केलं की आमचं काही गेल्या जन्मात पुण्य असेल, तेव्हा श्रुती मॅडमकडून आम्हाला एवढी सगळी माहिती मिळते. सो थँक्यू. तुमचा असाच वरद हस्त आमच्या सगळ्यांच्या कानावर पडत राहू. इच्छा. चलो, थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आपल्यासाठी सगळ्यांसाठी. आपला कार्यक्रम सक्सेसफुल झाला तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पण मी सुंदर वेलनेस सेंटरच्या वतीने खूप खूप आभार मानते. ही व्हिडिओ मी कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करते, सो तुम्ही उद्यापर्यंत तुम्हाला युट्यूब लिंक पाठवते, झूम लिंक नाही आहे ह्याची. ओके, बाय बाय, टेक केअर, गुड ओके. नाईट, थँक्यू फॉर जॉईनिंग. येस.